नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. लोकसत्ता विश्लेषण या कार्यक्रमात आजचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने आयोजित सहप्रायोजक आहेत ते या कार्यक्रमाचे आणि यात सहभागी आहेत आज भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर सर. स्वागत आहे सर आपलं या कार्यक्रमात. नमस्कार. हा कार्यक्रम सुरू करताना काही गोष्टींचा उजाळा करायला हवा. मुंबईतली जी वेधशाळा आहे ती ईस्ट इंडिया कंपनीने पहिल्यांदा सुरू केली होती आणि आपण ज्यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणतो ते बाळशास्त्री जांभेकर हे या वेधशाळेचे प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, असा एक इतिहास आहे. आणि वेधशाळेचं महत्व सांगायची तशी गरज नाही, पण एक छोटीशी घटना सांगतो, भारतातली नाही मुद्दाम इंग्लंड मधली सांगतो की काय असतं वेधशाळेचं काम आणि तरी कशा यंत्रणा फसतात. 1952चा डिसेंबर महिना होता आणि 5 डिसेंबरला तिथल्या वेधशाळेनं त्याच्या आधी इंग्लंड सरकारला एक सूचना दिली होती की एक मोठं धोकं येणार आहे आणि त्यावेळी इंग्लंडमध्ये कोळसा मोठ्या प्रमाणात वापरला जायचा, त्याचा धूर असायचा, त्यामुळं जवळपास ज्याला आपण व्हिजिबिलिटी म्हणतो दृश्यमानता शून्य होऊन जाईल आणि मोठा गोंधळ उडेल अशी पूर्वसूचना तिथल्या वेधशाळेनं दिली होती. पण तरी सुद्धा काही प्रमाणात ज्याला सरकारी यंत्रणा म्हणतात इतर की ज्यांनी त्याच्यावर कार्यवाही करणं अपेक्षित असतं त्या पूर्णपणे नसेल झालं, त्यामुळं काही हजार लोकांना त्यावेळी जीव गमवावा लागला होता. हे महत्व आहे वेधशाळेचं. आत्ताच आपण निसर्ग चक्रीवादळ अनुभवलेलं आहे, पावसाळा तोंडावर येतोय, त्यामुळं स्वाभाविकच मोठं औचित्य आहे होसाळीकर सरांची संवाद साधण्याचं. मी पुण्याचे आमचे संपादक मुकुंद संगुराम सर यांना विनंती करेन की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. लोकसत्ता तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या लोकसत्ता विश्लेषण या कार्यक्रमात होसाळीकरांचं मनापासून स्वागत. खूप महाराष्ट्रातून भारतातून खूप लोकांना या विषयात रस आहे असं दिसतंय. खूप लोक या कार्यक्रमासाठी सहभागी होत आहेत आणि एकूण पाऊस हा विषय अनेकांच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर हृदयातला असतो. कोणाला कविता सुचते, कोणाला मेघमल्हार राग आठवतो, शेतकऱ्याला पावसामुळे शेतीची चिंता वाटते. त्यामुळे पाऊस हा प्रत्येकासाठी एक स्वतःची म्हणून खूण घेऊन येतो आणि तरीही पावसाचं म्हणून एक शास्त्र असतं आणि हे शास्त्र समजून घेणं हे अत्यंत आवश्यक अशासाठी असतं की एकेकाळी भारतातल्या हवामान विभागाबद्दल उगाचच लोक टिंगल करत असत की जेव्हा हवामान विभाग सांगतं पाऊस पडेल त्या क्षणी पाऊस पडणार नाही अशी खात्री बाळगा, अशी टिंगल वजा सूर आपल्या सगळ्या नागरिकांमध्ये असायचा. पण गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय हवामान विभाग हा जगातली एक अत्यंत प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या हवामान विभागाचं काम कसं चालतं, या विभागातर्फे 12 महिने वेगवेगळ्या पद्धतीचे निकष अंदाज कसे वर्तवले जातात, पाऊस निघाला बरोबर तो 1 जूनला केरळमध्ये येतो, 7 जूनला महाराष्ट्रात येतो, मग तो पुढे जातो, हे सगळं जे पावसाचं शास्त्र आहे ते आपल्याला आज होसाळीकर सरांकडून समजून घ्यायचं आहे. त्यांना मी सुरुवातीला असं विनंती करतो की तुम्ही सुरुवातीला तुमचं जे स्लाइड प्रेझेंटेशन आहे ते करा. मला असं वाटतं की बहुतेक आपल्या वाचकांच्या प्रश्नांना त्यातच उत्तरं पण मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर वाचकांचे प्रश्न इथं आपण घेणार आहोत, कारण वाचकांच्या मनात पावसाबद्दल खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या शंका आणि समस्या आहेत. त्या सगळ्यांना होसाळीकर इथं उत्तर देण्यासाठी मुद्दाम आलेले आहेत. त्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. माझे सहकारी सौरभ कुलश्रेष्ठ आणि स्वाती केतकर पंडित हे दोघं त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. होसाळीकर सर. धन्यवाद. सर्वप्रथम मी लोकसत्तेचं आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक इथे आभार प्रकट करतो की तुम्ही सर्वांनी मला ही संधी दिली अतिशय योग्य वेळी. एम आय ऑडिबल टू ऑल? ओके. सो मला ही संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि मुकुंद साहेब म्हणाले की पावसाळा जो आहे तो बऱ्याचशा गोष्टी घेऊन येतो, खूप जुन्या आठवणी घेऊन येतो, खूप नवीन गोष्टीसाठी उजाळा घेऊन येतो, शेतकऱ्यांसाठी एक आशा आणि एक उमंग असते त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की जे कवी मन असतात त्यांना वेगवेगळ्या कविता सुचतात. माझ्या विभागातील लोकांना
कविता सुचण्याच्या अगोदर बरेचसे आकडे जे आहेत ते आकाशामध्ये दिसायला लागतात की यंदाचा पाऊस कसा असेल. आणि बऱ्याचदा ते आकडे जर का समाधानकारक नसतील तर मग ती नाचरे मोरा आंब्याच्या वनात ही गाणी जी आहेत ती फार रुचकर वाटत नाहीत. पण यंदाचा पावसाळा मी सांगू इच्छितो सुरुवातीलाच की यंदाचा पावसाळा हा गुड मान्सून असेल अशी हवामान विभागाने जाहीर केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सर्व पावसाळी गीतं जी आहेत आपल्याला आवडतील, पावसाळी कविता आवडतील आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती 2020च्या पावसामध्ये नक्कीच आनंद दिसेल. तर मी माझं प्रेझेंटेशन इथे करू इच्छितो. तर मला असं वाटलं की मी लहानपणापासून माझी सुरुवात करूया. लहानपणी आपण सर्वांनी अशा प्रकारच्या रंगीत बोटी बनवून पावसाच्या पाण्यामध्ये सोडल्या असतील आणि नक्कीच त्याचा आनंद सर्वांनीच घेतलेला असेल. त्या गोष्टी आता मनात असून सुद्धा कळण्यासाठी हिंमत होत नाहीये काही कारणास्तव. मला असं वाटतं की जो पावसाळा आहे कदाचित सर्वांना आता असं वाटेल की अरे पिक्चरचे स्लाइड कशाला दाखवतात पावसाळीकर. पण मला असं वाटतं की जसं मुकुंद साहेब म्हणाले की पावसाळा हा सर्वांनाच भावतो. तर मला असं वाटतं की असे खूप हिट पिक्चर आहेत, मूवीज आहेत बॉलिवूडमध्ये, आपल्या भारतीय सृष्टीमध्ये, मराठी आणि हिंदीमध्ये, की त्याच्यामध्ये पावसाळ्याची बरीचशी गीत आहेत, बरेचसे प्रसंग आहेत आणि बरेचसे पिक्चर पावसाळ्याच्या गाण्यावरती हिट झालेत. मला वाटतं ब्लॅक अँड व्हाईट राजकपूरचा नर्गिसचा जमाना ते आमिर खान पासून किंवा आताचे लेटेस्ट काही पिक्चर असतील त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच जो आहे तो पावसाळ्याची गीतं, पावसाळ्याबद्दलचे सीन्स फारच सुंदररित्या लोकांनी त्याच्यामध्ये चित्रित केलेले आहेत. आकर्षण कोणाला नाहीये. तर मला असं वाटतं की मुंबईचा जो पावसाळा आहे त्याच्याबद्दल आपले जे सर्वप्रथम आपल्या स्वतंत्र देशाचे जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरूजी, त्यांना पण मुंबईच्या पावसाबद्दल खूप आकर्षण होतं. ते 1939 साली मुंबईचा पावसाळ्याबद्दल त्यांनी खूप ऐकलं होतं आणि त्यांना असं वाटलं की आपण एकदा मुंबईचा पावसाळा बघूया, तो येताना कसा येतो आणि त्यावेळी कशा प्रकारे मुंबईच्या एकंदर वातावरणामध्ये बदल होतो हे बघण्यासाठी म्हणून ते 1939 साली आले आणि मुंबईमध्ये आले. पण नेमकं काय झालं की त्या वर्षी पावसाळा जो मुंबईमध्ये आला तो नेमका रात्री पाऊस पडला, दिवसा पाऊस पडला नाही. आणि त्यावेळी मग त्यांनी एक वाक्य असं म्हटलं, नॅशनल हेराल्ड 18 जूनचं 1939चं वर्तमानपत्र आहे, गुगल केलं तर आपल्याला मिळेल. तर त्यांनी असं म्हटलं की 1939 साली मुंबईमध्ये पाऊस जो आहे तो रात्री चोरासारखा आला, असं त्यांनी एक मिश्किलपणे एक वाक्य म्हटलं आणि दिवसात त्यांना त्याचा अनुभव घेता आला नाही. तर मला असं वाटतं की हा सर्व स्तरातील लोकांना एक भावणारा आणि अतिशय हृदयाच्या जवळचा एक विषय. कविता जसं मी म्हणालो की मंगेश पाडगावकरांविषयी मी काही बोलणं फारच प्रस्तुत ठरणार नाही. पण सांग सांग भोलानाथ ही कविता महाराष्ट्रातील प्रत्येकाने ऐकली असेल किंवा ये रे रे पावसा तुला देतो पैसा वगैरे सारख्या कविता पण आपण लहानपणी खूपदा ऐकल्यात. पण आता कदाचित भोलानाथला विचारायची गरज नाही असं मगाशी मुकुंद साहेब म्हणताना म्हणाले. आता हवामान विभागाला विचारलं तर हवामान विभाग तंतोतंतपणे सांगू शकेल की यंदाचा पावसाळा कसा असेल. पण शाळेभोवती तळ साचेल आणि सुट्टी मिळेल का हा प्रश्न मला असं वाटतं शासनाशी निगडीत आहे. त्याच्याबद्दल हवामान विभाग काही बोलू शकणार नाही. हवामान विभागावरती नेहमीच बऱ्याचदा काही छोटेसे जोक्स होतात किंवा काही करमणूक पण होते. तर मला असं वाटतं की एक आर के लक्ष्मण जे अत्यंत विख्यात कार्टुनिस्ट आहेत, त्याच्यामध्ये तो भिजणारा जो माणूस आहे तो हवामान विभागाचा आणि बाजूचे दोन आहेत ते कदाचित आपल्यापैकी दोन कोणी असू शकतील आणि ते त्याला म्हणतात की बहुतेक तू हवामान विभागाचा असशील कारण तू छत्री घेतली नाहीये. हा एक काळ होता. या काळापासून नाव देर इज अनदर म्हणजे जो आता सध्या जो कालखंड आहे 2015-16 मध्ये युनायटेड नेशनने IMDचं जे पूर्वानुमान आहे, फोरकास्ट आहे, त्याचं ऑडिट केलं होतं आणि त्याचा एक रिपोर्ट छापून आला 2015-2016 साली आणि त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलं की IMDचं फोरकास्ट जे आहे ते वन ऑफ द बेस्ट फोरकास्ट आहे आणि काही जे लिडिंग कंट्रीज आहेत त्यांच्यापेक्षाही म्हणजे युनायटेड किंगडम, फ्रान्स, कॅनडा यांच्यापेक्षा IMDचं फोरकास्ट जे आहे ते अत्यंत प्रगत आहे, अत्यंत जास्त चांगलं आहे. तर मला असं वाटतं हा एक प्रवास जो आहे हा एक मोठा प्रवास आहे, एक मोठा कालखंड आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशी मेहनती, बऱ्याचशा गोष्टी कालानुरूप बदलत गेला आणि त्याचा फायदा हवामान विभागाला होत राहिला. हवामान विभाग वेगवेगळ्या स्तरांमध्ये आपली सेवा देते. हा प्रश्न मला बऱ्याचदा लोक विचारतात की तुम्ही कुठल्या कुठल्या स्तरामध्ये सेवा देता. तर मी त्यांना असं विचारतो की एखादी सेवा एखादी
एखादं डोमेन असं सांगा की जिथे हवामान विभागाची गरज नाहीये, तर कदाचित आन्सर इज 0. मला असं वाटतं की हवामान विभाग आता प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची गरज आहे. मग ते आरोग्य असेल किंवा शेती असेल, कृषी असेल, टुरिझम असेल किंवा क्लायमेट फोरकास्ट ज्याला आपण म्हणतो, किंवा जे काही इव्हेंट्स आहेत, पॉवर डिस्ट्रीब्युशन वगैरे सारखे काही ज्या गोष्टी आहेत, एन्व्हायरमेंट आहे, तर ह्या सर्वांसाठी हवामान विभागाची गरज आहे. तर ह्या ओळखीनंतर मी असं म्हणेन की सध्या काय स्थिती आहे पावसाची. 14 जूनला महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखल झाला. आपण इथे बघू शकता की या 14 जूनला त्याने महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग त्याने कव्हर केला, नंदुरबार, आणि आपण असं म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आहे तो पाऊस दाखल झाला. आज 15 तारीख आहे. 15 तारखेचा ग्राफ पण इथे मी बाजूला जोडलाय. त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः तो गुजरातच्या भागामध्ये पण तो गेलेला आपल्याला दिसतोय. आणि एकंदर मान्सून जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला दिसतोय. 15 जूनला आजच्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती काय आहे, तर एक आनंददायी स्थिती अशी आहे की ज्यावेळी तुम्ही ह्या चित्रांमध्ये ज्यावेळी निळे आणि हिरवे रंग बघाल त्यावेळी तुम्ही असं म्हणाल की पाऊस जो आहे तो चांगला आहे. निळा म्हणजे एक्सेस, डार्क निळा म्हणजे लार्ज एक्सेस, म्हणजे सरासरीपेक्षा खूप खूप अधिक, आणि हिरवा रंग म्हणजे सरासरी इतका. तर सर्वसाधारणतः गेल्या 15 दिवसामध्ये 1 जून पासून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पाऊस जो आहे तो निळा आहे सर्वसाधारणतः. इट मीन्स सरासरीपेक्षा तो खूप चांगला पाऊस आहे आणि असाच पाऊस राहो ही मला वाटतं सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. 11 जूनला महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यावेळी त्यांनी दक्षिण कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूर या भागांमध्ये त्याचा प्रवेश होता. ज्या हिरव्या रेषा आपल्याला दिसतायत या नकाशामध्ये त्या दर्शवतात की पाऊस कुठपर्यंत आलेला आहे, आणि ज्या लाल रेषा आहेत त्या नॉर्मल आहेत, सरासरी तारखे आहेत की त्या ठिकाणी पाऊस कधीपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर सर्वसाधारणतः महाराष्ट्रामध्ये 14 तारखेला 15 तारखेला त्याने संपूर्ण महाराष्ट्र कव्हर करायला पाहिजे, पण एकंदर बघता 14 तारखेलाच त्याने कव्हर केला. हे जे ग्राफिक दर्शवत आहे हे 11 जूनचं ग्राफिक आहे. त्याच्यामध्ये पुढच्या 4 आठवड्याचं पूर्वानुमान दिसतं. तो हिरवा रंग आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये असं दिसेल की कसा कसा पाऊस पुढे पुढे कोकणाच्या आणि पश्चिमेच्या किनारपट्टीच्या भागामध्ये आणि काही ठिकाणी तो मध्य महाराष्ट्रामध्ये पण आहे. हिरवा रंग पावसाची स्थिती दाखवतो आणि जे बाण आहेत ते सर्वसाधारणतः वारे कसे असतील ते दाखवतो. वारे जे आहेत ते सर्वसाधारणतः नैऋत्य दिशेने येणारे वारे किंवा पश्चिमेकडून येणारे वारे असण्याची गरज असते सर्वसाधारणतः. तर ते जर का आपण बघितले तर सर्वसाधारणतः आपल्याला तशा प्रकारचं चित्र दिसतं. ही स्थिती ग्राफिकच्या माध्यमातून दाखवली होती. ही स्थिती आता 4 आठवड्यामध्ये विभागून दाखवले. हे जे पूर्वानुमान आहे 4 आठवड्याचं हे दर गुरुवारी हवामान विभाग देतं. याचा फायदा जो आहे शेतकऱ्यांनी नक्की घ्यावा इथे मी म्हणेन. त्यातलं पहिल्या 2 आठवड्याचं जे पूर्वानुमान आहे शेतकऱ्यांनी पहिले जे 2 आठवड्याचं पूर्वानुमान आहे शेतकऱ्यांनी त्याच्या कामासाठी नियोजनासाठी वापरावं, आणि पुढचे 2 आहेत आठवडे त्याचं त्यांनी एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी वापर करावा. हे दर आठवड्याला अपडेट होत असतं. हेच पूर्वानुमान आहे. फक्त पूर्वीच्या पूर्वानुमानामध्ये असं होतं की पाऊस किती पडेल, आणि हे पूर्वानुमान असं दर्शवतं की सरासरीपेक्षा पाऊस काही ठिकाणी कमी का काही ठिकाणी जास्त असेल का. तर जिथे तुम्हाला डार्क निळे रंग दिसतील तिथे तुम्ही असं समजा की सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे, आणि जिथे लाईट कलर आहे तो सरासरी इतका पाऊस असण्याची शक्यता आहे. तर ज्यावेळी पाऊस महाराष्ट्रामध्ये येत होता आपण थोडंसं रिव्हर्स माध्यमातून चाललंय. आपण 15 जून पासून सुरुवात केलं, आता आपण हळूहळू मागे येतं. ज्यावेळी 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला त्याचबरोबर 31 मेच्या आसपास कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आणि त्याच्यातून एक सुपर सायक्लोनिक स्टॉर्म चक्रीवादळ निर्माण झालं, आणि त्याचं पूर्वानुमान हवामान विभागाने अतिशय व्यवस्थित दिलं आणि ते अलिबागहून महाराष्ट्रामध्ये दाखल झालं. रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यामुळे काही नुकसानही झालं, पण शासनाला महाराष्ट्र राज्याला या चक्रीवादळाची संपूर्ण माहिती अगोदरच दिल्या कारणाने NDRF किंवा SDRFच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळे ऍक्शन घेण्यात आल्या. राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी स्वतःहून हवामान विभागाची या बाबतीत जाहीरपणे प्रशंसा केली की कशा योग्य प्रकारे अगोदरच माहिती मिळाल्यामुळे आपल्याला इव्हॅक्युएशन सारख्या गोष्टी रायगडमध्ये करता आला. तर हा जो आहे तो सायक्लोनचा ट्रॅक आहे. तर सर्वसाधारणतः 1 जून पासून त्याचा प्रवास सुरू झाला
आणि ते 3-4 जून पर्यंत एक छोटीशी फिल्म होती, ती अशाप्रमाणे 4 दिवसाची फिल्म होती अरबी समुद्रामध्ये. आणि ज्यावेळी रायगड जिल्ह्यामध्ये पाऊस चक्रीवादळ आलं त्यावेळी त्याचा सर्वसाधारणतः वेग, हवेचा वेग जवळजवळ 120 किलोमीटर प्रति तास होता. त्याला आपण सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म म्हणतो. या ठिकाणी तुम्हाला दिसेल इथे की कसं चक्रीवादळाचा जो डोळा आहे, खालून सुरू होतो तो डोळा, तो कसा रडारच्या माध्यमातून आपल्याला पिकअप आपण केलेला आहे आणि तो कसा हळूहळू जमिनीकडे येतो. जी पूर्वेकडची जी जागा आहे ती जमिनीकडची जागा आहे. आता चक्रीवादळाचा डोळा आपल्याला इथे दिसू शकतो आणि कसा तो रायगडमध्ये पुढे पुढे त्याचा प्रवास होतोय हे डॉपलर रडार मुंबईच्या माध्यमातून आपल्याला इथे होताना दिसतंय. तर अशा प्रकारे काय होतं की डॉपलर वेदर रडार ज्यावेळी असतं त्यावेळी आपल्याला रडारच्या माध्यमातून चक्रीवादळाची नेमकी दिशा, त्याचे वारे, त्याची तीव्रता किती असेल आणि त्याचा पुढचा प्रवास कसा असू शकेल ही माहिती आपल्याला अतिशय अचूकपणे मिळू शकते. अर्थात उपग्रहाद्वारे पण ही माहिती घेण्यात येते. एकंदर बघता साऊथ वेस्ट मान्सून जो आहे ज्याला आपण नैऋत्य मोसमी पाऊस म्हणतो, तो केरळला फोरकास्ट दिली होती त्याप्रमाणे 1 जूनला तो दाखल झाला आणि त्यावेळी तो कन्नूर पर्यंत जो आहे तो दाखल झाला. आणि त्यावेळी बऱ्याचदा केरळमध्ये दक्षिणेकडच्या भागामध्ये 1 जूनच्या आसपास पाऊस पडायला सुरुवात होते किंवा त्याच्या अगोदरच पाऊस पडायला सुरुवात होते. आणि मग बऱ्याचदा आपण असं ऐकतो की हा केरळमध्ये पडणारा पाऊस हा मान्सून आहे का मान्सून पूर्व पाऊस आहे. तर मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी काही निकष आहेत, ते निकष पूर्ण झाल्याशिवाय केरळमध्ये मान्सून दाखल झाला असं आपण म्हणत नाही. तर काही निकष असे आहेत की तिथे ज्या 14 ऑब्झर्वेटरी आहेत रेनफॉलच्या, मग अशा आपण एक चांगलं उदाहरण दिलं वेधशाळेचा उपयोग काय आहे म्हणून, तर मी त्यासाठी आपला धन्यवाद देतो. हवामान विभाग मुंबईमध्ये 1928 पासून ही ऑब्झर्वेटरी, कुलाब्याची ऑब्झर्वेटरी चालू आहे आणि रिसेंटली जागतिक हवामान संघटनेने कुलाबा आणि सांताक्रूजच्या ऑब्झर्वेटरीला क्लायमेट ऑब्झर्वेटरीचा दर्जाही दिला येते, मी आपल्याला सांगू इच्छितो. तर सर्वसाधारणतः ज्यावेळी 70% केरळच्या आसपास असलेले जे ऑब्झर्वेटरीज आहेत त्या ज्यावेळी पाऊस नोंदवतात 2 दिवस सतत, त्यावेळी मग आम्ही असं म्हणतो की केरळमध्ये पाऊस दाखल झाला. आणि हवेची जी रचना आहे ती सर्वसाधारणतः पश्चिमेकडून असली पाहिजे आणि त्याची एक उंची आहे सर्वसाधारणतः 4 ते 5 किलोमीटरच्या वरपर्यंत अशा प्रकारचे पश्चिमेकडून येणारे वारे असले पाहिजेत. आणि जमिनीपासून, भूपृष्ठापासून निघणारे जे काही किरण आहेत ज्याला आपण लॉंग वेव्ह रेडिएशन म्हणतो, ते 200 वॅट पेक्षा 200च्या पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तेव्हा आपण असं म्हणतो की पाऊस दाखल झाला. आणि त्याच्या अगोदर केरळमध्ये दाखल होण्या अगोदर पावसाची चाहूल आपल्याला अंदमानच्या समुद्रामध्ये लागते. सर्वसाधारणतः अंदमानच्या समुद्रामध्ये पाऊस मेच्या मध्यावरती येतो. यावेळी 17 मेला दक्षिण अंदमानच्या समुद्रामध्ये मान्सून दाखल झाला आणि त्या दिवसापासून हवामान विभाग आणि एकंदरच भारतातली सर्व जनता जी आहे मान्सूनची अतिशय आतुरतेने वाट बघत होते. बऱ्याचदा अंदमान मध्ये आल्यानंतर केरळला येण्यासाठी कधी कधी त्याला थोडासा उशीर होतो, कधी कधी तो रेंगाळतो आणि कधी कधी त्याच्यामध्ये काही विशिष्ट घडामोडी घडतात. चक्रीवादळ पाऊस जसं वर सरकतो त्याचबरोबर समुद्राचं पाणी जे तापलेलं आहे आणि त्याला जो मॉइश्चरचा फीड होतो, म्हणजे आर्द्रताची ज्याला फीड होते, त्यामुळे बऱ्याचदा अशा वेळी अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असते. आणि अशा वेळी काय होतं की अशी चक्रीवादळ निर्माण झाली की चक्रीवादळ ही संपूर्ण मान्सूनची जी एनर्जी आहे ती खेचून घेतं आणि त्याच्यामुळे मग मान्सूनचा उत्तरेकडचा प्रवास कधी कधी स्लो डाऊन होण्याची शक्यता असते. त्यामुळे बऱ्याचदा लोक विचारतात, साहेब केरळमध्ये पाऊस दाखल झाला, मुंबईमध्ये दाखल व्हायला एवढा वेळ का होतो? मग मी त्यांना म्हणतो, बाबा ते कुठल्या ट्रेनमध्ये बसलेलं नाहीये, इट इज कमिंग ओव्हर द लँड, म्हणजे जमिनीवरतून आता त्याचा प्रवास सुरू आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक 2 दिवसांनी आम्ही आपल्याला अपडेट देऊ. 2019 पाऊस जो होता तो महाराष्ट्रासाठी खूप चांगला होता असं मी म्हणेन. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे तो 32% सरासरीपेक्षा जास्त पाऊस होता. पण अर्थातच महाराष्ट्राची एक काही विशिष्ट रचना आहे. मराठवाडा जो भाग आहे तो आपल्याला नेहमी एक काय म्हणूया त्याला, तिथे नेहमी पाण्याची ओढ असते. बीड, सोलापूर, जालना या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला पावसाची ओढ असते. पण ती ओढ जी आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण झाली असं मी म्हणेन. ऑक्टोबर महिन्यामध्ये क्यार नावाचं चक्रीवादळ आलं
आणि ह्या चक्रीवादळाने महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरच्या उत्तरार्धामध्ये खूप धुमाकूळ घातला असं मी म्हणेन. चक्रीवादळ जरी लांबून गेलं तरी पाऊस खूप पडला आणि ऑक्टोबरच्या 15 तारखेपासून ऑक्टोबरच्या 30 तारखेपर्यंत खूप पाऊस मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पडला, जो इथे आपल्याला नकाशामध्ये दिसतोय. तर संपूर्ण महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडचा भाग आहे आणि मध्य भाग आहे तो सगळा निळा झाला. त्याचा पावसाचा फायदा झाला, पण शेतकऱ्यांची जी पिकं होती त्याचं खूप मोठं नुकसान त्यावर्षी झालं. शासनासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला की अशा प्रकारच्या गोष्टींना ज्यावेळी आपल्याला भरपाई द्यायची असते त्यावेळी कशी देण्यात येते. कारण हा जो वेळ होता ऑक्टोबरचा सर्वसाधारण आपला कापणीचा वेळ असतो, त्यावेळी खूप पाऊस पडल्या कारणे शेतकऱ्याचं नुकसान झालं. तर यंदाचा पाऊस कसा असेल? मला वाटतं आज 15 जून आहे, मला वाटतं बऱ्याच लोकांना या बाबतीत माहित असेल की 2020चा पाऊस कसा असेल. तर आम्ही असं म्हटलं की 2020चा जो पाऊस असेल त्याचं पूर्वानुमान देताना आम्ही म्हटलं की तो सरासरी इतका असेल. 100% सरासरी इतका. संपूर्ण देशाची सरासरी जी आहे ती 88 सेंटीमीटर पाऊस आहे. तर त्या 88 सेंटीमीटरचे 100% पाऊस संपूर्ण देशामध्ये पडेल. आणि त्यासाठी काही मॉडेल्स आम्ही वापरतो ज्याला आम्ही स्टॅटिस्टिकल एन्सेम्बल्ड मॉडेल म्हणतो. त्याचबरोबर हे त्याचे काही पॅरामीटर्स आहेत. बऱ्याचदा असं आपल्यामध्ये कल्पना असते की भारताचा पाऊस हा भारतावरती अवलंबून असतो का. तर मी असं म्हणेन भारताचा पाऊस भारतावरती अवलंबून नसून त्याची जी टेलिलिंक्स आहेत, दूरस्थ जी लिंक्स आहेत ती फार दूर आहेत. म्हणजे त्याची अटलांटिक, पॅसिफिक समुद्राचे जे तापमान असेल किंवा विषुववृत्तीय पॅसिफिक समुद्रामध्ये काय तापमान असेल किंवा बंगालच्या उपसागरामध्ये हिंद महासागरामध्ये किती तापमान असेल, त्या सर्व गोष्टींवरती त्याचं संपूर्ण परफॉर्मन्स त्याचा डिपेंड करतं. तर ज्यावेळी भारतीय हवामान विभाग पूर्वानुमान देतं की यंदाचा पाऊस कसा असेल, ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये देतं. तर त्याच्यामध्ये डेफिशियंट म्हणजे सरासरीपेक्षा खूप कमी, बिलो नॉर्मल म्हणजे सरासरीपेक्षा कमी, नॉर्मल म्हणजे सरासरी इतका, अबोव नॉर्मल म्हणजे सरासरीपेक्षा थोडं अधिक आणि एक्सेस म्हणजे सरासरीपेक्षा पुष्कळ अधिक. यावेळी जे पूर्वानुमान आम्ही दिलंय तर त्याची जर का आपण आकडेवारी बघितली तर त्याच्यामध्ये 2 आकडे आहेत. सर्वसाधारण 41% आणि 21%. हे 2 आकडे असे दर्शवतात की पाऊस सरासरी इतका किंवा त्याच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. आणि सरासरी किती? तर पाऊस सरासरी इतका म्हणजे 96 ते 104% असेल तर मान्सून आपण सरासरी इतका म्हणतो. म्हणजे मला इथे एक सर्वसाधारण एक गोष्ट आपल्याला सर्वांना सांगावी लागेल की आजकाल 10वीच्या बोर्डामध्ये मुलांना मिळणारे जे मार्क आहेत, तर का 96% वर मिळाले तर आपण त्याला म्हणू सरासरी इतके मार्क मिळाले. 90% किंवा त्याच्यापेक्षा कमी मार्क मिळाले तर मग आपल्या आई वडिलांना असं वाटतं की अरे बापरे, मुलाने कदाचित अभ्यास केला नसेल, सरासरीपेक्षा खूप कमी आहे. तर तसाच पावसाचा पण परफॉर्मन्स आहे. सर्वसाधारणतः 96% आणि त्याच्या वर असेल तर तो सरासरी इतका आपण असं त्याला म्हणू. अजून एक मॉडेल आम्ही वापरलंय, एकच मॉडेल नाही, बरीचशी मॉडेल वापरतो. ते मान्सून मिशन एक मॉडेल आहे. त्यांनी पण असं सांगितलं की पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा जास्त असेल. तर या गोष्टी वापरण्याचं कारण हे आहे की आम्हाला कॉन्फिडन्स असतो की कशा प्रकारे वेगवेगळे मॉडेल्स पावसाविषयी बोलतात. बऱ्याचदा पाऊस ज्यावेळी येतो त्यावेळी 2 शब्द इव्हन आपला भाजीवाला पण म्हणतो की साब इस बार अल्निनो रहेगा क्या म्हणून, म्हणजे अल्निनो असेल का म्हणून. किंवा बरेचसे आपल्या आजूबाजूचे लोक पण म्हणतात अल्निनो असेल का. तर अल्निनो बद्दल एक स्लाइड आहे याच्यामध्ये, पण चांगली गोष्ट ही आहे की अल्निनो यावेळेचा जो अल्निनोची जी स्थिती आहे, ज्याला आपण इक्वेटोरियल म्हणजे विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये पाण्याचं वाढलेलं तापमान म्हणजे त्याला आपण अल्निनो म्हणतो. तर ती जी स्थिती आहे ती न्यूट्रल आहे. तर न्यूट्रल स्थिती असल्या कारणाने त्याचा प्रभाव भारतातल्या मान्सूनवरती होणार नाही. दुसरी गोष्ट, एक चांगली गोष्ट असं म्हणतात की जो ला निना आहे, जो अल्निनोच्या थोडस विरुद्ध आहे, त्याचा फायदा मान्सूनला होतो. तो मान्सूनच्या उत्तरार्धामध्ये निर्माण होण्याची शक्यता पण काही मॉडेल्स दर्शवत आहेत. आणि अजून एक मुद्दा याच्यामध्ये आहे की इंडियन ओशन डायपोल, तर हा एक हिंद महासागरामध्ये तयार होणारी एक प्रणाली आहे. तर हा जर का पॉझिटिव्ह असेल तर पाऊस खूप जोरदार असतो, जसं गेल्या वर्षी झालं असतं. निगेटिव्ह असेल तर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. न्यूट्रल असेल तर त्याचा प्रभाव काही राहत नाही. यंदाच्या वर्षी जो इंडियन ओशन डायपोल आहे तो न्यूट्रल आहे. म्हणजे हे सर्व जे आपल्याकडे घटक आहेत हे पावसासाठी
अनुकूल आहेत, त्यामुळे आपण असं म्हणतो की पाऊस सरासरी इतका असण्याची शक्यता आहे. अजून एक आहे की साऊथ एशियामध्ये पाऊस कसा पडेल हे पण दर्शवणारं एक मॉडेल आहे किंवा एक रचना आम्ही केलेली आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी असं म्हटलंय की जो भारताचा जो आपला संपूर्ण भाग जर का बघितला तर तो आपल्याला ग्रे रंगाचा, राखाडी रंगाचा दिसतो. तर तो राखाडी रंग जर का खाली लिजंड बघितले तर तो नियर नॉर्मल दाखवतो, म्हणजे सरासरी इतका पाऊस संपूर्ण भारतामध्ये असण्याची शक्यता आहे. यानंतर आम्ही पावसाचं दुसऱ्या स्टेजचं, दुसऱ्या टप्प्याचं पूर्वानुमान आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात दिलं. त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं, जे लॉंग रेंज फोरकास्ट असतं ते पहिल्या टप्प्याचं एप्रिलच्या मध्यावरती दिलं आणि दुसरं जे आहे ते जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिलं. त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं की यंदाचा पाऊस संपूर्ण भारतासाठी जो आहे तो सरासरी इतका असेल आणि तो 102% असेल. म्हणजे मागे आपण 100 म्हटलं होतं, आता आपण त्या इव्हेंटच्या खूप जवळ आहोत, त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल जास्त आहे आणि ते असं दर्शवतं की संपूर्ण भारतामध्ये पाऊस 102% पडण्याची शक्यता आहे आणि वेगवेगळ्या भागामध्ये तो 100 ते 100%च्या आसपास असेल. त्याचं वितरणही चांगलं असेल. मध्य भारत, त्याच्यामध्ये महाराष्ट्रही येतो, त्या ठिकाणी आम्ही असं म्हटलं की तो सरासरीपेक्षा 103% पाऊस असेल. तर एकंदर चित्र जे आहे ते आल्हाददायक आहे असं मी म्हणेन. आणि हे जे 4 भूभाग आहेत जे मी मगाशी म्हणालो की मध्य भारत, उत्तर भारत, दक्षिण भारत आणि नॉर्थ ईस्ट, या सर्व ठिकाणी जो आहे तो पाऊस सर्वसाधारणतः सरासरी इतका असण्याची शक्यता खूप जास्त आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. एक नवीन गोष्ट या मान्सूनमध्ये भारतीय हवामान विभागाने सांगितली की आम्ही जवळजवळ 1961 पासून 2019 या वर्षातला पावसाच्या येण्याच्या आणि जाण्याचा प्रवास आम्ही बघितला. बरेच लोक आम्हाला असं म्हणत होते की साहेब येण्याच्या जाण्याच्या तारखा बदलताना दिसत आहेत. तर तो आम्ही अभ्यास केला आणि त्या अभ्यासानुसार ज्या काळ्या रेषा आहेत त्या नवीन तारखा आहेत आणि ज्या लाल आहेत त्या जुना तारखा आहेत. तर जर का आपण बघितलं तर पाऊस आपण सर्वात शेवटच्या तारखेला जाऊया, कारण येण्याची जी 1 जूनची जी तारीख आहे त्याच्यामध्ये काही बदल नाहीये, पण जी संपूर्ण भारत व्यापून जी टाकतो ती तारीख पूर्वी 15 जुलै होती, आता ती 8 जुलै आहे. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये सर्वसाधारणतः पूर्वी 15 जुलैपर्यंत जायचा व्यापण्यासाठी आता तो एक 8 दिवस अगोदरच संपूर्ण व्यापतो. म्हणजे ह्याचा फायदा जो आहे तो आपल्याला वॉटर मॅनेजमेंटसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि बाकी सर्व गोष्टींसाठी होऊ शकतो. ही एक चांगली स्थिती आहे. नवीन अपडेट्स आहेत या. तसं पाऊस येताना म्हणतो, जाताना काय स्थिती येते बघूया. जाताना स्थिती तसंच आहे. जाताना पाऊस रेंगाळलेला आपल्याला दिसतोय. खास करून महाराष्ट्रामध्ये बरेच लोक विचारतात की बाबा दसरा आला, दिवाळी आला, अजून काही पाऊस जात नाही. गेल्या वर्षी तर पाऊस जा जा म्हणून बऱ्याच लोकांनी म्हटलं होतं कदाचित. तर गेल्या वर्षी पाऊस खूप रेंगाळला आणि ऑलमोस्ट तो दिवाळीनंतर बरेच लोक असं म्हणाले की आता डिसेंबरला पण पाऊस असेल का वगैरे. पण मी असं म्हणेन की पाऊस जो आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये बघितला तर तो थोडासा रेंगाळताना आपल्याला दिसतोय. आणि काही तारखा मी इथे सांगू इच्छितो. आपण मान्सून विड्रॉवलच्या तारखा बघूया. ह्या तारखा आपण बघूया की पाऊस जातानाच्या तारखा. मुंबईमध्ये पूर्वी 29 सप्टेंबरला पाऊस जायची तारीख होती. सरासरी तारखा आहेत या. आताची नवीन सरासरी तारीख आहे 8 ऑक्टोबर. म्हणजे जवळजवळ मुंबईमध्ये पावसाचं राहण्याचे जे दिवस आहेत सरासरीचे ते जवळजवळ 8 ते 10 दिवसांनी वाढलेले दिसत आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारची स्थिती आपल्याला दिसेल. सर्वसाधारणतः कोल्हापूर जर का बघितलं तर 1 ऑक्टोबर पूर्वीची तारीख होती. नवीन तारीख जी आहे ती 11 ऑक्टोबर आहे. तर याचा फायदा जो आहे तो खरीप नंतर रब्बी पिकांना जो आहे तो नक्की होणार, कारण पाऊस थोडासा रेंगाळेल. एकंदर महाराष्ट्र जो आहे भारताचे चित्र आहे. पावसाचं वितरण कसं असेल तर हे नॉर्मल आहे. आपण दुसऱ्या स्लाइडला जाऊया. मला वाटतं हे चित्र बऱ्याच लोकांना माहित आहे. तर त्यातले हे जे ग्राफ आहेत ते दर्शवतात की सरासरी पाऊस कोकणामध्ये, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये किती असेल. अतिशय विषम प्रमाण आहे आणि त्याला सर्वांना माहित आहे की उत्तर दक्षिण पसरलेला आपल्याकडे जो सह्याद्री आहे आणि कोकणामधून सगळा पाऊस महाराष्ट्राच्या आतल्या भागामध्ये येतो. तर सर्वात जास्त पाऊस कोकणामध्ये पडतो आणि त्याची सरासरी जी आहे, कोकणामधल्या पावसाची सरासरी जी आहे ती जवळजवळ 3000 आहे. संपूर्ण सीझनची मी म्हणतो 3000 आहे. त्या मानाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये ती फक्त 600-700 आहे. मराठवाड्यामध्ये ती सर्वसाधारणतः 1000 पर्यंत जाताना दिसते.
चॅलेंज इथे असं आहे की कोकणामध्ये 3000 पाऊस 50% जरी पडला काही म्हणजे अनएक्सपेक्टेड रिझनने, तरी तो 1500 आहे. शेतकरी त्याच्यावरती व्यवस्थित पीक घेऊ शकतो. पण मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये 600 आहे. त्यातलं 50% जर का आपण काढलं किंवा 10% जरी काढलं तरी 400 मिलीमीटर किंवा 200 मिलीमीटर पाऊस कमी झाला तर शेतकऱ्याचं संपूर्ण नियोजन जे आहे त्याला खूप मोठी बाधा निर्माण होऊ शकते. हे एक मोठं चॅलेंज हवामान विभागासाठी पण आहे आणि शेतकऱ्यांसाठी पण आहे, खास करून मराठवाड्यातल्या आणि मध्य महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आणि अर्थात विदर्भासाठी पण. अर्थात हे भौगोलिक परिस्थितीमुळे निर्माण झालेलं आहे, याला काही वेगळं कारण नाहीये. ही चित्र आपण बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये बघतो, बऱ्याचदा वेबसाईटवरती पण बघतो की कशा प्रकारे पाऊस थोडासा लांबला किंवा पावसामध्ये ब्रेक झाला तर कशा प्रकारची पाण्याची चणचण भासते. मला वाटतं लातूरला काही वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी आपण पाण्याचे टँकर जे आहेत ते अशा प्रकारे आणले होते. मला वाटतं इतिहासामध्ये कदाचित घडलेली पहिलीच घटना असेल. पण अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचं नियोजन शासनाला करावं लागतं वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. संपूर्ण भारत देशामध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची हवामान विषयीची जे आपदा आहेत, म्हणजे दुष्काळ आहे, जंगलामध्ये लागणाऱ्या आगी आहेत, भूकंप आहे, पूर आहे. गेल्या वर्षी आपल्याला सर्वांना आठवत असेल की कोल्हापूर सांगलीला फार अतिशय मोठा पूर आला होता. त्याचा आम्ही एक रिपोर्ट पण शासनाला गेल्याच आठवड्यात पब्लिश झाला. शासनाला आम्ही तो पब्लिशही केला. वडनेरे साहेब त्याचे चेअरमन होते, अध्यक्ष होते. त्याच्यानंतर महाराष्ट्राला अजून एक म्हणजे हीट वेव्ह, उष्ण लहरी, म्हणजे महाराष्ट्राचा जो आतला भाग आहे मराठवाडा आणि विदर्भात तिथे खूप उष्ण लहरी वगैरे असतात. आणि त्याचबरोबर अर्थात चक्रीवादळ किनारपट्टीच्या भागामध्ये आहेत, मुसळधार पावसाचा धोका आहे आणि थंडरस्टॉर्म, हेलस्टॉर्म, गारा पडणे ह्याचा पण धोका आहे. हवामान विभाग पूर्वानुमान कसं करतं तर सर्वसाधारणतः मान्सून बद्दल जर का मी बोलेल तर बऱ्याचदा किनारपट्टीवरच्या भागामध्ये 2 प्रकारचे घटना घडत असतात, रोज घडतात त्या. एक असतं ज्याला आपण म्हणतो सी ब्रीज आणि दुसरं असतं त्याला लँड ब्रीज म्हणतो. म्हणजे शाळेमध्ये जर का भूगोलाचा अभ्यास आपण व्यवस्थित केला असेल तर असं म्हणून खारे वारे आणि मतले वारे. तर आता ते असं झालंय की हे सगळं आपण विसरलो, पण मी परत एकदा ते शिकलो या गोष्टी. तर सर्वसाधारणतः दिवसा वाहणारे वारे जे आहेत ते खारे वारे आणि रात्री वाहणारे जे वारे आहेत ते मतलई वारे. बरेच लोक त्याला मतलबी वारे पण म्हणतात, पण आपण त्याला मतलईच म्हणू. तसाच जो आहे तो मान्सून आहे. मान्सून जो आहे, मान्सूनला एका शब्दामध्ये सांगायचं असेल तर रिव्हर्सल ऑफ विंड. तर रिव्हर्सल ऑफ विंड म्हणजे काय की संपूर्ण सीझन मध्ये भारतावरती जे वारे असतात ते आपल्याला इथे निळ्या रंगामध्ये दिसतात खालच्या स्लाइड मध्ये, तशा प्रकारे असतात. आणि मान्सून मध्ये नेमके त्याच्या विरुद्ध होतात. ज्यावेळी हे ज्यावेळी घडतं त्यावेळी आपण म्हणतो मान्सून आला. इथे मी थोडस अध्यात्म टच करण्याचा प्रयत्न करीन की पाऊस जो आहे तो सगुण आहे आणि निर्गुणही आहे. आता निर्गुण म्हणजे असा की तो दिसत नाही. दिसत नाही याचा अर्थ काय की ज्यावेळी पावसाची वाऱ्यांची दिशा बदलते त्यावेळी आम्ही असं म्हणतो की मान्सून आला. पण जनसामान्य असं म्हणतं की वाऱ्याची दिशा बदलली ते आम्हाला कळलं नाही. जोपर्यंत तो डोक्यावर पडत नाही, जोपर्यंत तो शेतांवरती येत नाही, तोपर्यंत तुमचा मान्सून काही आला असं आम्ही मानत नाही. तो ज्यावेळी तो पडतो त्यावेळी तो सगुण रूपामध्ये असतो आणि वाऱ्याची दिशा ज्यावेळी फक्त बदलते त्यावेळी तो निर्गुण स्वरूपामध्ये असतो. तर पावसाळ्याचं पण एक 2 रूप आहेत, एक सगुण आहे आणि एक निर्गुण आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर एकंदर पाऊस अनालिसिस करताना बऱ्याचशा गोष्टीची आम्हाला गरज असते. नकाशे लागतात, ऑब्झर्वेशन लागतात, उपग्रहाद्वारे मिळणारी चित्र लागतात, रडारची माहिती लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या काळामध्ये लागणारं न्यूमेरिकल गणित, म्हणजे गणितावरती आधारित. म्हणजे आजकाल शेतकऱ्यांना उद्या काय होणार पेक्षा पुढच्या 15 दिवसात काय होणार ह्याची त्याला फार गरज आहे आणि इव्हेंट मॅनेजमेंट किंवा सगळ्यांनाच त्याची गरज आहे. मग त्याच्यासाठी लागणारं ऑब्झर्वेशन नेटवर्क आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं ऑब्झर्वेशन जमिनीवरची आहेत, हवेच्या वरच्या स्तरातले आहेत, रडार आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या 4 रडार कार्यरत आहेत. मुंबईमध्ये पुढच्या मान्सूनमध्ये ऍक्च्युली कोविडमुळे ती रडार यावेळी लागू शकली नाहीत, पण मुंबईमध्ये पुढच्या मान्सूनमध्ये अजून 4 डॉपलर रडार लागण्याची क्षमता आम्ही निर्माण केलेली आहे. तशा प्रकारची कार्यपद्धती पण चालू आहे. उपग्रहाद्वारे मिळणारी माहिती, कारण बऱ्याचशा ज्या
मान्सूनच्या जे सिस्टम आहे त्या समुद्रावरतून येतात, त्यामुळे त्याच्या ठिकाणी आपल्याला उपग्रहाची माहिती जी आहे ती मिळू शकते. ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स त्यांची आपल्याला गरज लागते. आणि एकंदर हा सर्व जो डेटा आपल्याला मिळतो त्या डेटाचं संकलन करून मग वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट निर्माण करणे. म्हणजे एखाद्या किचन मध्ये जर का तुम्ही, बरेचसे पुरुष कदाचित जात नसतील पण ज्या लेडीज असतील त्या जात असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे एकत्र करून मग त्याचे वेगवेगळे प्रकारचे जिन्नस बनवणे. तशाच प्रकारे हवामान विभाग पण वेगवेगळे प्रोडक्ट बनवतो. वेगवेगळ्या एजन्सीजला लागणारे वेगवेगळे प्रोडक्ट आम्ही बनवतो. नेव्हीला लागणारे वेगळं, स्टेट गव्हर्नमेंटला लागणारे वेगळं, मीडियाला लागणारे वेगळं, जनरल पब्लिकला लागणारं वेगळं. त्याची प्रत्येकाची टायमिंग, या सर्व गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने हाताळल्या जातात. त्याच्यासाठी वेगवेगळी आमच्याकडे अद्ययावत साधनं आहेत. ही काही छायाचित्र मी ते दाखवू इच्छितो. हे काही चार्ट्स आहेत, काही प्रोडक्ट आहेत, त्याच्याविषयी मी जास्त इथे बोलू इच्छित नाही, पण काही मॉडेल्स आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हवामान विभाग जे आहेत ते मॉडेल्सचा वापर करून, जसं 15 मिनिटाचं पण आम्ही पूर्वानुमान देतो. हे म्हणजे फार थोडंसं कदाचित बऱ्याच लोकांना पटणार नाही, पण विमानन सेवा जिथे आमची असते तिथे दर 15 मिनिटाला आणि दर अर्ध्या तासाला आम्हाला पूर्वानुमान द्यावं लागतं. तिथे आम्ही हवामानाचं पूर्वानुमान देतो. शेतकऱ्यांसाठी आम्ही 5 ते 10 दिवसाचं पूर्वानुमान देतो. मगाशी जसं मी म्हणालो संपूर्ण सीझनचं पूर्वानुमान आम्ही देतो की 4 महिन्यामध्ये उन्हाळा कसा असेल किंवा पावसाळा कसा असेल. तर वेगवेगळ्या मॉडेलसाठी वेगवेगळ्या प्रकारची गणित आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी क्षमता आहे. आणि जसं मी मगाशी म्हणालो की कशा प्रकारे आपण पूर्वानुमान देतो त्याचा टाइम पिरियड इथे लिहिलेला आहे. सर्वात छोटं पूर्वानुमान जे आहे ते 3 ते 4 तासासाठी पूर्वानुमान. म्हणजे समजा असं मला वाटलं की पुढच्या 3 तासामध्ये मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मी तशा प्रकारचं पूर्वानुमान लगेच देतो आणि ते वेबसाईट वरतून SMS द्वारे, मोबाईलद्वारे, ऍपद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवलं जातं. शेतकऱ्यांसाठी पण, कृषीसाठी पण हवामान विभागाची फार मोठी एक शाखा काम करते. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही विविध माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स त्यांना देतो. ही सर्व सेवा जी आहेत ती मोफत आहेत. फक्त शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये रजिस्टर करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत ते आम्ही देतो की कशा प्रकारचा पाऊस असेल, तापमानामध्ये किती बदल अपेक्षित आहे, आर्द्रता कशी असेल, ढग असतील का नसतील, आणि वारे किती जोरदार असतील. आणि हे दर मंगळवारी आणि शुक्रवारी आम्ही त्यांना देतो. हे जिल्हास्तरीय आहे आणि दर दिवसासाठी, पुढच्या 5 दिवसासाठी दर मंगळवारी आणि शुक्रवारी शेतकरी याचा उपयोग जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने करतात. आणि हेच मी रजिस्ट्रेशन बद्दल म्हणालो होतो. आणि अर्थात हे सर्व निरीक्षण जे करतात त्याच्यासाठी ऑब्झर्वेटरीची फार मोठी गरज असते. ऑब्झर्वेटरीचं महत्व मगाशीच आपण सांगितलंय. तर बऱ्याचदा चक्रीवादळ किंवा बऱ्याचशा आपदामुळे काही ऑब्झर्वेटरीनं नुकसान पोहोचतं. तर एक मी स्लाइड दाखवण्याचा प्रयत्न केला की काय होऊ शकतं फार वादळी वारे असतील तर, आणि मग त्याला आपण रिपेअर करून कशा प्रकारे त्याला आपण व्यवस्थित करू शकतो. ही काही आमची स्टेशन्स आहेत ज्याच्यामध्ये आम्ही हवेमध्ये हायड्रोजनचे बलून भरून आम्ही सोडतो आणि मग हवेच्या वरच्या थरातली आम्हाला निरीक्षण येतात. कशा प्रकारची आर्द्रता आहे, तापमान आहे, त्याचाही उपयोग फोरकास्टिंगसाठी होतो. हे रडार्स आहेत की ज्याच्याने आपल्याला कुठल्या भागामध्ये गारा पडणार आहेत किंवा कुठल्या भागामध्ये खूप मुसळधार पाऊस पडणार आहे. इथे एक मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की लोक मला बऱ्याचदा विचारतात, साहेब रडारने तुम्हाला 24 तासाचा किंवा उद्याचा पाऊस सांगू येतो का? तर इथे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की रडारचा उपयोग जास्तीत जास्त म्हणजे 3 ते 4 तासाचं पूर्वानुमान करण्यासाठी असतो. त्याच्या पुढचं पूर्वानुमान रडारद्वारे, डॉपलर रडारद्वारे करता येत नाही. तर बऱ्याचदा लोकांना असे म्हणजे शंका असते की रडारद्वारे तुम्ही का नाही सांगत उद्या पाऊस पडेल की नाही पडेल, पण ते सांगणं शक्य नाहीये. रडार हे फक्त 3 ते 4 तासासाठी लागणाऱ्या पावसासाठी वापरलं जातं. आणि अर्थात ही स्वयंचलित हवामानची केंद्र आहेत संपूर्ण देशामध्ये, पर्जन्यमानाची आणि हवामान विषयीची पण. तर संपूर्ण जाळं निर्माण आहे. हे काही छायाचित्र मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की मेंटेनन्सच्या अगोदर आणि मेंटेनन्सच्या नंतर कशा प्रकारे हवामान केंद्र दिसू शकतं. आणि हे दरवर्षी चालणारं काम आहे. आणि हवामान विभागाची फक्त जमिनीवरती केंद्र नाहीयेत, तर समुद्राच्या आतमध्ये पण आमची काही बोईज आहेत. त्याचा फायदा खास करून ज्यावेळी चक्रीवादळ ज्यावेळी तिथे निर्माण होतात तर तिथल्या वाऱ्याची दिशा, समुद्राच्या पाण्याचं तापमान, या सर्व गोष्टींचा उपयोग आपल्याला व्यवस्थितपणे होऊ शकतो.
आणि ही सिस्टम जी आहे ती मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स जी आहे, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, त्याला ती मेंटेन करते. मान्सूनमध्ये काही चॅलेंजेस आहेत, म्हणजे कुठली आव्हानं आहेत ती शेतकऱ्यांसाठी पण आहेत, आमच्यासाठी पण आणि जनसामान्यांसाठी पण आहे. तर एक आव्हान असं असतं की पावसामध्ये बऱ्याचदा मध्ये पडणारा खंड, म्हणजे एक ब्रेक म्हणतो आपण त्याला, त्याच्याने शेतकऱ्यांची बरंचसं नुकसान होण्याची शक्यता असते. तर तो ब्रेक जर का आपल्याला अगोदर आयडेंटिफाय करता आला, एक 10 दिवस 15 दिवस अगोदर का आयडेंटिफाय करता आला की जूनच्या पुढच्या 2 आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील, तर शेतकऱ्याला तशा प्रकारे पिकांचं आणि पाण्याचं नियोजन करण्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. हा जरा ड्राय स्पेल. तसंच त्याला मुसळधार पावसाची पण चिंता असते. त्याला मुसळधार पाऊस नकोय. शेतकऱ्याला हवा आहे तो लागून राहणारा पाऊस वेगवेगळ्या स्तरावरती. आणि नेमकं क्लायमेट की लागून राहणारा पावसाचे दिवस कमी असतील आणि मुसळधार पाऊस जो पडण्याचे जे इव्हेंट्स आहेत, फ्रिक्वेन्सी आहे, ती खूप जास्त असेल. त्याचप्रमाणे अजून एक शंका ही असते, शंका म्हणण्यापेक्षा एक त्याच्या मनामध्ये भीती असते की पाऊस अजून आला नाही. गेल्या वर्षी मला आठवतं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20 जूनच्या नंतर पाऊस दाखल झाला होता. बऱ्याच लोकांना असं वाटलं की हवामान विभागाने असं म्हटलं की पाऊस तर सरासरी इतका आहे, पण 20 जून झाला, पाऊस आला नाही महाराष्ट्रामध्ये. 20 जून मध्ये पाऊस जो आला नंतर 23 जूनच्या नंतर, त्याने त्याच्यानंतर जो धडाका दिला, तर संपूर्ण देशामध्ये जो आहे तो 110% सरासरीच्या पाऊस पडला. तर शेतकऱ्याला उशिरा आलेला पाऊस नकोय, लवकर जाणारा पाऊस त्याला नकोय, त्याचप्रमाणे खूप मुसळधार पाऊसही नकोय, आणि पावसाच्या मध्ये जे पडणारे जे ब्रेक्स आहेत, खंड आहेत, तेही त्याला नकोय. एक सुंदर स्लाइड इथे मी आपल्याला दाखवू इच्छितो की बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की अल्निनो आला कधीतरी, म्हणजे या वर्षी तो नाहीये, पण पुढच्या वर्षीच्या बद्दल जर का असं म्हटलं तर यंदाचा पाऊस आपला खराब होण्याची शक्यता आहे. पण त्याचं काही 1 to 1 रिलेशन नाहीये. तर अभ्यास असं दर्शवतो सर्वसाधारणतः की अशी बरीचशी वर्ष होती की ज्यावेळी अल्निनो नव्हता, पण त्यावर्षी भारतामध्ये दुष्काळ पडला. ठीक आहे, अल्निनो नव्हता पण भारतामध्ये दुष्काळ होता. आणि त्याच्या विरुद्ध बरीच अशी वर्षी आहेत की अल्निनो खूप होता, म्हणजे खूप स्ट्रॉंग होता, पण त्या वर्षी भारतामध्ये पावसाळा खूप चांगला होता. त्यामुळे आपल्याला असं म्हणणं फार सायंटिफिकली फार मिसलिडिंग असेल की अल्निनो आहे म्हणजे यंदाचा पाऊस तो 12च्या भावाने गेला, असं बरेचदा लोक असं म्हणतात. कधी कधी असं छापूनही येतं. तर मला असं म्हणायचं आहे की तसं 1 to 1 रिलेशन आपल्याला जोडणं हे फार अचूक ठरणार नाही. तर हे जे कालखंड मी म्हणत होतो ब्रेक इन मान्सून बद्दल, शेतकऱ्यांना माहिती मिळण्यासाठी हवामान विभागाने काही प्रयत्न केलेले आहेत. वेबसाईटवरती माहिती त्यांना मिळतेच. मोबाईलवरती त्यांच्यासाठी काही ऍप आम्ही तयार केलेले आहेत. एक ऍप जे आहे उमंग नावाचं ऍप आहे, त्याच्यानंतर एक मेघदूत नावाचा ऍप आहे. शेतकऱ्यांना अजून एक महत्वाचा धोका आहे, तो म्हणजे विजा लखलखाटावून त्यांचं संरक्षण करणं फार गरजेचं आहे. ते मोकळ्या शेतामध्ये काम करत असतात, त्यांना कल्पना नसते की काय होणार आहे म्हणून. तर त्याच्यासाठी हवामान विभागाने एक दामिनी नावाचं ऍप तयार केलेलं आहे. आणि ऍक्च्युली आता मोबाईल हा सर्वांच्या हातात गेलाय, त्यामुळे मला असं वाटतं की त्याचाही फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. मुंबईसाठी काही विशिष्ट काही सेवा आम्ही पुरवल्या आहेत. जवळजवळ 140 निरीक्षण केंद्र आहेत मुंबईसाठी, आणि दर 15 मिनिटांनी हा डेटा आमच्याकडे येतो. गेल्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी फ्लड वॉर्निंग सिस्टम, म्हणजे मुंबईमध्ये येणाऱ्या पुराची 3 दिवस अगोदर आपल्याला कशी माहिती मिळू शकेल ही क्षमता आम्ही निर्माण केलेली आहे. आणि त्याचं लॉन्चिंग जे आहे ते त्यांनी सरांनी गेल्याच आठवड्यामध्ये केलं होतं, आणि त्याचा प्रतिसादही म्हणजे उत्तम आहे. ही एक स्लाइड मी बऱ्याचदा माझ्या प्रेझेंटेशन मध्ये लोकांना दाखवतो, कदाचित ती शेवटची किंवा सेकंड लास्ट असेल. हा माणूस काहीतरी वाचतोय, काय वाचतोय हे मला कळत नाहीये, आणि नेमकं तुम्हालाही हे काय वाचतोय हे कळत नाही, आणि नेमकी ही स्थिती माझी आणि तुमची आहे. हवामान विभाग काय म्हणतो हे जर का आपल्याला व्ह्युअर्सना, शेतकऱ्यांना, वेगवेगळ्या घटकांमध्ये काम करणाऱ्या लोकांना जर का व्यवस्थित कळलं नाही, जर का ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही, तर ही जी संपूर्ण यंत्रणा आपण जी उभारली आहे त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला होणं शक्य नाही, होणार नाही. आणि त्यामुळे हवामान विभाग असा प्रयत्न करतो की कशा प्रकारे फार युजर फ्रेंडली, फार लोकांना समजेल अशा भाषेमध्ये कशा प्रकारे त्यांना सांगू
सांग. की बाबा तुझ्या राज्यामध्ये, तुझ्या भागामध्ये, तुझ्या जिल्ह्यामध्ये, तुझ्या ब्लॉकमध्ये कसा पाऊस असेल, अशा प्रकारे लोकल लँग्वेजेसमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, गुजरातीमध्ये सांगण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या ऍपद्वारे आम्ही करतो. त्यामुळे हे छायाचित्र काही येणाऱ्या काही दिवसामध्ये बदललेलं ऑलरेडी आहे, पण अजून त्याच्यामध्ये बदलेल. या आमच्या वेबसाईट्स आहेत ज्याचा उपयोग आपण नेहमीच करत असाल. मला वाटतं दिस इज माय लास्ट स्लाइड. आपल्या सर्वांना यंदाचा पावसाळा चांगला जावं हीच असं एक हवामान तज्ज्ञ तर नाही म्हणणार, पण एक हवामान विभागामध्ये काम करणारा एक अधिकारी म्हणून माझं एक आपल्याला सर्वांना हे माझं एक ग्रीटिंग आहे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. मला वाटतं आपण प्रश्न घ्यायला हरकत नाही. होसाळीकर सर, तुमचं मनापासून आभार. अतिशय छान पद्धतीने तुम्ही एकूण पावसाच्या बद्दलच्या लोकांच्या मनातल्या शंका यांना खूप चांगली उत्तरं दिलीत. या लोकसत्ता विश्लेषण या कार्यक्रमाचे जे सहप्रायोजक आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, त्याचे जनसंपर्क अधिकारी आहेत संजय भुसकुटे, ते आज या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. त्यांना तुमच्याशी थेट बोलायचे, त्यांना मी विनंती करतो की तुम्ही प्रश्न विचारू शकता. ओके ओके. होसाळीकर सर नमस्कार. नमस्कार. एक महत्वाचा प्रश्न असा होता की नेहमी सातत्याने असं म्हटलं जातं की बाबा अल निनो बद्दल तुम्ही खूप चांगले बहुतांश तुम्ही उत्तरं दिली आहेत, पण नेहमी असं म्हटलं जातं की जसं 62च्या दुष्काळाचा उल्लेख केला, 70च्या दशकामध्ये दुष्काळ आला होता, तर एकूण हे बदलतं हवामान जे आहे, वाढतं तापमान आहे किंवा आपल्या सागराचं असणारं एकूण तापमान जे वाढतंय समुद्राचं, या सगळ्याच गोष्टींचा परिणाम जो पावसावर होतोय, तर आपण असं काही म्हणू शकता की येणाऱ्या पुढच्या काही दशकांमध्ये नक्कीच हा पाऊस हा बेभरोशाचा राहील, पाऊस अवेळी पडेल किंवा आताही पडतोय आणि त्याचा फार मोठा एकूणच अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राला फटका उत्तर देऊ विकसित होईल असं वाटतं का आपल्याला? मला असं वाटतं की खूप चांगला प्रश्न आपण विचारला. नेमकी मी असं म्हणतो की बऱ्याचदा माझ्या लेक्चर्स मध्ये मी म्हणतो की हवामान विभाग जे आहे ते 2 नंबरचं सर्वात कठीण काम करतं. प्रिडिक्शनचं, पूर्वानुमान देण्याचं 2 नंबरचं सर्वात कठीण काम करतं. बरेच लोक मला म्हणतात जर का तुम्ही 2 नंबरचं काम करता तर सर्वात कठीण प्रिडिक्शनचं काम कुठलं आहे? तर मी असं बऱ्याचदा लोकांना म्हणतो की लोकांचा स्वभाव ओळखणं ह्याचं जे प्रिडिक्शन आहे ते मला वाटतं काळानुरूप अजून रोज कठीण होत चाललंय. पण कदाचित मी असं म्हणेन की हवामानाचं प्रेडिक्शन करण्याचं जे काम आहे काही दिवसामध्ये नंबर 1 वरती पोहोचण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण त्याच्यामध्ये आता क्लायमेट चेंजचा जो प्रभाव आहे तो खूप जास्त दिसायला लागलाय आणि नेमकं त्याच्याच वरतून बऱ्याचशा नवीन शब्दावली निर्माण झाल्यात. त्याला आपण म्हणतो की वेदर रेझिलियंट क्रॉप, म्हणजे हवामान काही असू दे, माझं पीक जे आहे ते उभं राहणार, माझं पीक जे आहे ते त्याचं जे प्रोडक्शन आहे ते स्थिर राहणार. तर तशा प्रकारची पिकं घेण्यासाठी शासन आणि हवामान विभाग प्रयत्न करत आहे. आपण जे म्हणालात सर, क्लायमेट चेंजमुळे पावसाचं प्रमाण वाढणार सर, पण वाढणार ही चांगली गोष्ट नाहीये. कारण ते जे पाऊस आहे, तो जो पाऊस आहे, मला आठवतं म्हणजे माझ्या लहानपणीमध्ये मी मगाशी सुरुवातीला काही कागदाच्या बोटी दाखवल्या होत्या, तर त्यावेळी मी शाळेत जाताना मला असं आठवतं की 5-5 दिवस लागून राहणारा पाऊस असायचा मुंबईमध्ये. आता तसा पाऊस राहत नाहीये. आता मुंबई मधला जो पाऊस आहे तो एक 10 ते 12 स्पेल्स मध्ये 4 महिन्याचा सगळा पाऊस जो आहे तो कव्हर करतो. आणि नेमकी हीच परिस्थिती महाराष्ट्राच्या आतल्या भागामध्ये आणि देशामध्ये आहे. शेतकऱ्यांना याच्यापासून सजग करणे हवामान विभागाचा प्रयत्न आहे आणि क्लायमेट चेंज पासून कसं आपल्याला त्याला दूर ठेवता येईल. क्लायमेट चेंज तर हे सत्य आहे, पण त्याला किती हळूहळू लांब ठेवता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या अवेळी पडणाऱ्या पावसाची स्थिती कदाचित जास्त असू शकेल. त्याच्याविषयी आपल्याला शेतकऱ्यांना आणि बाकीचे जे आपले युजर्स आहेत तर ह्या सर्वांना आपल्याला कसे त्यांचं नियोजन करता येईल. आता आपल्याला ह्या सर्व गोष्टींशी थोडस जुळून घ्यावं लागेल. जसं आता आपण कोविडशी आपण जुळून घेतले गेल्या 2 महिन्यामध्ये, तर तसं मी म्हणेन की आता ह्या बदलत्या वातावरणाशी पण आपल्याला थोडस जुळून घेणं गरजेचं आहे. आणि काय म्हणतात येणार आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट है ना, एक शब्दावली आहे की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, म्हणजे जो फिट असेल तोच पुढे जाईल.
मला वाटतं शेतकऱ्याला पण आपल्याला ते ज्ञान आता द्यावं बरोबर. लागेल की त्यांनी कशी पिकं योग्य पद्धतीने घ्यावी. धन्यवाद साहेब. एक फक्त धन्यवाद. ऐकायला येत नाहीये, आवाज नाहीये. गौरव. हा हा एक प्रश्न छोटासा विचारायचा होता की हा, बोल. सांगली सारख्या ठिकाणी जेव्हा सांगलीमध्ये आपण पाहतो की त्यांनी जतला पाऊस नसतो, त्याच्या जोडीला साताऱ्यामध्ये माणला पाऊस नसतो, अजूनही दुष्काळग्रस्त प्रदेश आहे. सांगोल्यामध्ये आपण पंढरपूर पासून सगळा परिसर म्हणतो, असं ठराविक परिसर गेले कित्येक वर्षांपासून अवर्षणग्रस्त आहे. त्याचं प्रमुख कारण काय? असं म्हणतो ना की आपण पाऊस कधी मुसळधार पडतो, पण तिकडे कधी असं होत नाही. तिकडे सातत्याने याच गोष्टींना अनेक दशकांपासून सामोरं जावं लागतंय. तर अशी काय नैसर्गिक स्थिती आहे हवामानामध्ये की ज्या ठिकाणी एअर बलून्स आहेत, तर काय अशा गोष्टी आहेत की तो ड्राय झोन कायम राहतो? सर, याला जोडूनच विचारतो, कारण तो अगदी याला जोडून थोडासा म्हणजे थोडासा एक्सटेंड करूयात प्रश्न. जसं याला काही हवामानाची किंवा भौगोलिक कारणं असतील, त्याचबरोबर मानवी काही कारणं आहेत का की, आणि बरोबर. त्याच्यामध्ये ती परिस्थिती बदलण्यासाठी मानवी काही ज्याला आपण परिश्रम म्हणू किंवा काही प्रयत्न म्हणू, त्याची काही गरज आहे का की ज्याच्यातून पूर्ण नाही पण अंशतः का होईना या प्रश्नातून सुटता येईल. उदाहरणार्थ मराठवाडा, कारण इतकं वनीकरणाचं प्रमाण तिथे अल्प आहे, मग पावसाचा आणि पाऊस प्रचंड कमी आहे. तर मग हे जो गणित आत्ताच्या भुसकुट्यांनी विचारलं आणि तो सांगली माणपट्टा आमचा सोलापूर आणि पुढे मराठवाडा, तर हे काय नेमकं भौगोलिक बरोबर मानवी प्रयत्न कुठे कमी पडतायत का आणि ते काय वाढवण्याची गरज आहे? मला वाटतं आपल्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर दडलेलं आहे की पहिलं उत्तर हे आहे त्याचं की भौगोलिक परिस्थिती ती आपण बदलू शकत नाही. ते एक त्याचं प्रमुख कारण आहे. कारण ज्याला आपण म्हणतो की पावसाच्या एका बाजूला पश्चिमेकडचा पाऊस आणि पूर्वेकडचा पाऊस, त्याच्यामध्ये जे अंतर आहे, जे मगाशी मी स्लाइड मध्ये दाखवलं ते, तर जुळवून घेणं फार गरजेचं आहे साहेब. मराठवाड्यामधला पाऊस जो आहे त्याच्यापेक्षा कमी पाऊस राजस्थानमध्ये पडतो किंवा बऱ्याचशा महाराष्ट्र देशातल्या अनेक भागांमध्ये मराठवाड्यापेक्षा कमी पाऊस जो आहे तो बऱ्याच ठिकाणी पडतो. तर मग आपल्याला मराठवाड्यामध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी निर्माण करायला लागतील की ज्याच्याने फक्त पावसाच्या पाण्यावरती शेती अवलंबून न ठेवता कशा प्रकारे आर्टिफिशियल इरिगेशन, कृत्रिम पद्धतीचं जे इरिगेशन आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा आपल्याला शेतकऱ्यांना करून घेता येईल, त्याचा एक आपल्याला एक दूरदृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे. सांगलीमध्ये पाऊस बऱ्याचदा पडला नाही तरी त्याला पूर परिस्थिती निर्माण होतं. मग त्याच्यातील धरणांचा म्हणजे धरणामधून सोडलेलं पाणी किंवा त्याचं पाण्याचं नियोजन, गेल्या वर्षी अशा प्रकारच्या खूप गोष्टी घडल्या, वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. सांगलीमध्ये पाऊस जास्त पडला नाही पण धरणाचं जे नियोजन होतं कदाचित त्याच्यामुळे सांगलीमध्ये खूप मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली. कोल्हापूरमध्ये गगनबावडा हे अतिशय फेमस ठिकाण आपल्याला सर्वांना माहित असेल, अतिशय मुसळधार. सातारामध्ये महाबळेश्वर अतिशय मुसळधार. आणि साताऱ्याचा जो पठाराचा जो भाग आहे म्हणजे आपल्याकडे माण तालुका वगैरे जे आपण म्हणालात मगाशी, अत्यंत म्हणजे अल्प प्रमाणामध्ये पाऊस असलेला प्रदेश आहे. अर्थात महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे आणि हे सखल भाग आहे. म्हणून अशा प्रकारच्या भौगोलिक रचना आहेत. तर ह्याच्यासाठी मानवी प्रयत्न हेच आपल्याला करावे लागतील की कशा प्रकारे पडलेला पाऊस आपल्याला जास्तीत जास्त अडवून ठेवता येईल आणि कशा प्रकारे त्याला साठवून ठेवता येईल. वेगवेगळ्या गोष्टीसाठी त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे फार मोठ्या गरजेचं आहे असं मी म्हणेन. मगाशी एक छोटासा उल्लेख तुम्ही खूप छान केला होता. एक तर पावसाळ्याचं की बोटी सोडतायत, अखंड पाऊस पडायचा, सलग पडायचा, बोटी सोडतायत. पण आता असा नाही, एकदम 2020 सारखा पाऊस झालाय, भस्कन येतो आणि संपून जातो. कसोटी सारखा पाऊस राहिलेला नाहीये की जो शांतपणे आनंद घेता येईल असा. तर त्याच्यामुळं जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की शेती अडचणीत आली आणि त्याच्यावर उपाय आहे रेन रेजिस्टन्स क्रॉप वगैरे अशा पद्धतीचं. तर तो भाग शेतीशी निगडीत झाला. पण ह्याच्यामुळे गेल्या काही काळामध्ये असं लक्षात आलं की नगर जी शहरं होती ती तुंबू लागलेली आहेत. रस्ते तुंबतायत, लोकांच्या घरात पाणी शिरतंय. आता त्यातला अतिक्रमणांचा भाग थोडासा आपण वगळूयात, पण बदलता पाऊस याच्यामध्ये शेतीचं नियोजनाबरोबर नगर नियोजनातही काही बदल करण्याची वेळ आली आहे का? कारण मुंबईमध्ये आपण म्हणतो नेहमी सांगतं की नाही, ते अमुक अमुक मिलीमीटरसाठी आमच्या वाहिन्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त होतोय, आता आम्ही काही करू नाही शकत. तर एकंदरच नागरी भागात हा मोठा प्रश्न होतोय.
खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटतं बरेचसे लोक हा कार्यक्रम जे ऐकतील कदाचित ते माझ्याशी सहमत असतील. आपल्याकडे जी नगरं विकसित झाली ही फार मोठ्या प्लॅन होऊन ती विकसित झालेली नाहीये. हे सर्वसामान्यांनी सगळ्यांनीच मान्य करूया. मुंबई शहर पण त्याच्यामध्ये मोडतं. जसं जसं मिळेल तसं तसं आपण प्रगत होत गेलो असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं की बऱ्याच ठिकाणी काही अडचणी निर्माण झाल्या आणि ह्या अडचणींना आता तोंड देताना आपल्याला अशा प्रकारच्या संकटांना सामना करावा लागतो. ज्यावेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण होतं त्यावेळी तिकडच्या भूभागाचं टेम्परेचर वाढतं. लोकल टेम्परेचर वाढतं, ज्याला आपण म्हणतो अर्बन हीट आयलँड, म्हणजे शहरामध्ये वाढलेलं तापमान. संपूर्ण शहरामध्ये काही भाग नेहमी असे असतात की ते नेहमी गरम असतात, मग तो रात्र असो किंवा दिवस असो. त्याच्यासाठी काय आहे की तिकडचं असलेले जे शहरीकरण आहे म्हणजे सिमेंट किंवा तिकडे नसलेली झाडं, म्हणजे हरित जो भाग आहे तो अत्यंत कमी, आणि अर्थातच लोकवस्ती आणि मग रहदारी, पोल्युशन. आज एमपीएससी, मला वाटतं महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड एमपीसीबी पण ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. पोल्युशन जे आहे, प्रदूषण आहे, हा पण एक मोठा घटक जो आहे शहरासाठी घातक आहे. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तिकडचं लोकल स्थानिक हवामानामध्ये फार मोठे बदल घडून आणतात. आणि अशा प्रकारे मोठमोठी जी नगरं जी फार वेगाने विकसित होत आहेत तर त्यामध्ये अशा प्रकारचे लोकल स्थानिक हवामानामध्ये झालेले बदल आपल्याला दिसण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आहे. आणि नेमका तोच जो आहे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी, आपदा नियंत्रण करण्यासाठी एक मोठा आव्हान त्यांनी निर्माण केलेलं असं मी म्हणतो. मग त्याच्यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना सुचवाल तुम्ही? काय केलं पाहिजे? शहराचं नंबर 1 शहराचं नियोजन असणं, योग्य नियोजन असणं गरजेचं आहे. शहरामध्ये हरित पट्टा जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे. म्हणजे जर का कुठे जंगल असतील किंवा डोंगर असतील तर बाबा ती राहू द्या, त्याला उगाच म्हणजे लोकवस्तीसाठी त्याला डॅमेज करू नका. पर्यावरण जे आहे त्याचा समतोल राखणं फार गरजेचं आहे. पाण्याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. आणि सगळीकडे मुंबईमध्ये आपलं काय म्हणतात ज्याला पेवर ब्लॉक, म्हणजे मुंबई किंवा कोल्हापूर किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये आपण काय करतो की घराच्या बाहेर सगळीकडे पेवर ब्लॉक लावले. त्याच्यामुळे नेमकं होतं काय की जमिनीवरती पडणारं पाणी जमिनीच्या आत न जाता ते सरळ नाल्यामध्ये चाललंय. तर त्याच्याने जमिनीची पाणी साठवण्याची जी एक क्षमता आहे ती कमी झाली आहे. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट बऱ्याच शहरामध्ये आहे की आपण जे ट्यूबवेल खोदलेले आहेत 300, 400 फूट आपण खोदतो आणि जे पाणी उपसतो आणि त्याच्यामुळे जे पाण्याचं जे वॉटर लेवल आहे जमिनीचं शहरामध्ये ते कमी आहे. तर भूजल जे आहे ते खूप कमी झालेलं आहे. आणि अशा प्रकारे प्रदूषणाने आणि पर्यावरणाला निर्माण झालेले जे धोके आहेत ते जर का आपल्याला कमी करता आले नियोजनामुळे, वेगवेगळ्या गोष्टींमुळे. आता आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग नावाची एक शब्द आपण नेहमी ऐकतो की पावसाचं पडलेलं पाणी प्रत्येक सोसायटीने अडवावं आणि ते जमिनीमध्ये सोडावं. मला असं वाटतं की ह्या कार्यक्रमाद्वारे मी आपल्या सर्वांना इथे विनंती करू इच्छित की ह्या गोष्टी फार खूप चांगल्या आहेत. याचा शासनाने जोर देण्यापेक्षा प्रत्येक सोसायटीने किंवा प्रत्येक लोकांनी जर का त्याचा उपयोग जास्तीत जास्त स्वतःसाठी करून घेतला तर मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकते. प्रत्येक गोष्टीसाठी शासनाकडे कृपया बघू नये. जोपर्यंत लोकांचा सहभाग ह्याच्यामध्ये नसेल तर त्या स्कीम कुठलाही 100% रिझल्ट आपल्याला देऊ शकत नाहीत. ह्या कार्यक्रमाद्वारे ही आपल्याला सर्वांना मी विनंती करू इच्छितो. मगाशी तुम्ही पावसाची काही रोमॅन्टिक चित्र पण दाखवली होती, शेतीशी निगडीत. पण अनेकदा मगाशी तुम्ही एक छोटासा उल्लेख केला होता, ड्राय स्पेल हे एक मोठं आव्हान आहे जे आता गेल्या काही वर्षात येतंय. त्याच्यामुळे एका कवितेत असं म्हटलंय की कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, ती पिकं आम्ही आमच्या आसवांवर काढली. अत्यंत विदारक शेतकऱ्याची एक व्यथा मांडणारी ही कविता आहे. तर हे चित्र बदलण्यासाठी, कारण हवामानाचा भाग वेगळा, तुम्ही अंदाज देऊ शकाल का वाढताय ड्राय स्पेल आणि त्याच्यावर उतारा काय, म्हणजे मानवी प्रयत्न काय व्हायला पाहिजे त्याच्यावर प्रश्नावर मात कशी करायची आपण? त्याचा पहिलं कारण आहे की हवामानामध्ये होणारे जे तीव्र बदल आहेत तेच नेमकं ह्याचं नंबर 1 कारण आहे. आणि हा जो बदल आहे हा बदल म्हणजे कसा आहे की हा जर का आता मी आपल्याला असं म्हणालो की आपल्याला ताप आलाय पण त्या तापाची कारणं काय, तो सर्दी खोकला आहे का, मलेरिया आहे का, न्यूमोनिया आहे का, अजून काय आहे, ही कारणं शोधण्याची गरज आहे. क्लायमेट चेंज जो आहे तो आलेला ताप आहे, कळलं का? तर त्याच्या मागची कारणं जी आहेत, विविध प्रकारची जी कारणं आहेत ही सर्वांना
आतापर्यंत कळलेली आहेत, तर त्या कारणांचं निरसन करणं गरजेचं आहे. नंबर 1. नंबर 2, क्लायमेट चेंज हे होत आहे आणि पुढच्या काही वर्षामध्ये ते होणारही आहे. पण त्याचा जो वेग आहे, क्लायमेट चेंजच्या बदलाचा जो वेग आहे, तो जरी आपल्याला कमी करता आला तर खूप काही साधलं जाईल. असं 2030 जे आपण म्हणतो की 1.5 डिग्री टू 1.2 डिग्री एक मोठा म्हणजे एक लेख आहे तो. 1.5 डिग्रीचा फरक, अर्धा डिग्रीचा फरक जो आहे फार मोठा लेख आहे. तर ते करताना आपल्याला त्याचा वेग जर का, क्लायमेट चेंजचा वेग, तापमान वाढीचा वेग जर का कमी करता आला तर आपल्याला खूप काही साधता येऊ शकेल. आपण येणाऱ्या जनरेशनसाठी आपण खूप चांगलं काम करू शकू. ह्या झाल्या होणाऱ्या गोष्टी. पण त्याचबरोबर जर का हवामान विभागाची गणितं शेतकऱ्याला सांगू शकली की बाबा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2 आठवडे पाऊस असणार नाही, त्याच्या अगोदरच तुम्ही तुमची कामं करा, किंवा पाण्याची क्षमता तुमची इरिगेशन, नॅचरल इरिगेशन पेक्षा आर्टिफिशियल इरिगेशन जे आहे, कृत्रिम पाण्याचा जो तुमचा सिंचनाची व्यवस्था करणं, सिंचनाची जी व्यवस्था आहे ती जर का तुम्ही, हे जर का आम्हाला आयडेंटिफाय करता आलं तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांचे बऱ्याच अंशी जे त्रास आहेत ते कमी होतील. आणि इथेच टेक्नॉलॉजी आणि सायन्स आणि हवामान विभागाने वेगवेगळी जी गणित आहेत त्याचा फार मोठा उपयोग शेतकऱ्यांना होऊ शकेल. आता एक अशी संकल्पना समोर येते की इम्पॅक्ट बेस्ड फोरकास्ट, म्हणजे परिणाम केंद्री पूर्वानुमान हवामानाचा, पावसाचा. ती संकल्पना काय, जरा उलगडून सांगाल का? आणि तिचा आपल्या समाज जीवनात कसा लाभ होणार आहे, काय उपयोग होणार आहे त्याचा? छान, अतिशय खूप सुंदर प्रश्न, कालानुरूप हा प्रश्न आहे. बरेच लोक मला म्हणतात, होसळकर साहेब तुम्ही म्हणतात उद्या मुसळधार पाऊस पडणार आहे, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये, त्याचा प्रभाव काय असेल ते मला सांगा. तर तो शेतीवरती काय प्रभाव असेल, किंवा शहरामध्ये काय प्रभाव असेल, किंवा घरांवरती काय प्रभाव असेल, किंवा आरोग्यावरती त्याचा काय प्रभाव होऊ शकेल, किंवा जे रुटीन्स आहेत, ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे त्याच्यावरती काय प्रभाव होऊ शकेल. तर ह्या गोष्टी जर का मी आपल्याला सांगू शकलो क्वांटिफाईड, तर त्याला आपण म्हणूया की इम्पॅक्ट बेस्ड फोरकास्ट. त्याचं मराठी नाव आपण खूप चांगलं इथे घेतलं, मी ते माझ्या वहीमध्ये लिहून ठेवीन. तर जसं मी असं म्हटलं की मुंबईमध्ये उद्या खूप मुसळधार पाऊस पडणार आहे, तर त्याच्यापेक्षा जर का मी असं म्हणालो की त्या मुसळधार पावसामुळे दादर आणि अजून कुठल्या तरी ठिकाणी 2 फूट पाणी साचण्याची शक्यता आहे, तर मग कदाचित त्याचा फायदा तिकडच्या लोकांना आणि डिझास्टर मॅनेजमेंटना होण्याची फार मोठी काय म्हणतात शक्यता निर्माण होईल. आणि जर का मी म्हणालो की पाऊस पडणार आहे पण पाणी जमणार नाहीये, डोंट वरी, फक्त अर्धा फूट पाणी भरणार आहे, ट्रेन्स चालतील, तर वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे खूप हॅपी, अरे वा होसळकर म्हणाले की त्याप्रमाणे जर का होणार असेल तर व्हेरी नाईस. पण जर का मी म्हणालो की 1 फूट पाणी ट्रॅक वरती येणार आहे, तर लगेच त्यांना त्यांचं रेल्वेचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. त्या घटकांवरती कशा प्रकारे त्या पावसाचा किंवा त्या हवामानाचा, फक्त पावसाबद्दल नाही की उष्ण लहरी, शीत लहरी, हवामानाचे काय परिणाम होणार आहे, हे जर का मी त्यांना व्यवस्थितरित्या अगोदर सांगू शकलो तर कदाचित त्यांचे जे बिझनेसेस आहेत किंवा त्यांचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा त्यांचे जे एकूण रुटीन्स आहेत त्याच्यावरती जो परिणाम आहे तो फार कमी प्रमाणामध्ये होईल. आणि अशा प्रकारची योजना, अशा प्रकारची गणिते जे आहेत भारतीय हवामान विभाग करतो. थोड्याच वेळापूर्वी आपल्याला मी म्हणालो की एक फ्लड वॉर्निंग सिस्टम आम्ही मुंबईमध्ये उभारलेली आहे. तर त्याचा फायदा असा होईल की आम्ही मुंबईमध्ये वॉर्ड लेवलला किती पाणी भरू शकेल हे आम्ही सांगू शकू. तर त्याच्यामुळे लोकांना, तळमजल्यातल्या लोकांना वर जाण्याची गरज आहे का, किंवा पाणी किती वेळ राहील, हे दर काही 2 ते 3 तासाच्या अवधीमध्ये आम्ही त्यांना सांगू शकू की कशा प्रकारे पाणी भरू शकेल तुमच्या भागामध्ये, मिठी नदीला पूर येणार की नाही येणार, त्याच्या आजूबाजूला किती पाणी नदीच्या बाहेर जाऊ शकेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही ह्या सिस्टम मध्ये सांगू शकू. तर अशा प्रकारची एक संकल्पना आम्ही राबवतोय. चक्रीवादळामध्ये ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही गेले 2 ते 3 वर्षे सांगतो की झाडं पडतील, लूज जी घरं आहेत, कच्ची घरं आहेत ती पडतील. तर अशा प्रकारची जी माहिती आहे ती आम्ही लोकांना याच्यामध्ये देतो. अतिशय महत्वाची बाब ही आहे आणि त्याच्यावरती अजूनही विकसित करण्यासाठी हवामान विभागाचे प्रयत्न चालू आहेत असं मी म्हणतो. अच्छा, आता आपण चक्रीवादळाचा उल्लेख केला. आतापर्यंत साधारण असं मानलं जात होतं की आपली जी पश्चिम किनारपट्टी आहे ती चक्रीवादळांपासून
बऱ्यापैकी सुरक्षित आहे, कारण वारंवार जी आम्ही टीव्हीच्या बातम्यांवर बघायचो ते ओरिसा, आंध्र प्रदेश अशा ठिकाणी चक्रीवादळ जास्त धडकतात, आपल्या याच्या तुलनेत कमी. तर ती काय परिस्थिती आता बदलू पाहते का? काही भौगोलिक बदल झालेत, हवामानात काही बदल झालेत, आपल्याला पुढे सावध राहण्याची किंवा त्या दृष्टीनं जुळून घेण्याची गरज निर्माण झाली आहे? 2019 वर्ष बऱ्याच लोकांना लक्षात राहील हवामानविषयी. माझ्याही ते नेहमीच लक्षात राहणार. 5 चक्रीवादळं अरबी समुद्रामध्ये तयार झाली. वायू सुरुवात झालं आणि वायू नंतर एकामागोमाग एक 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 चक्रीवादळ, हिका, क्यार अशी एक 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 चक्रीवादळ तयार झाली. एक सुपर सायक्लोन पण तयार झालं, चक्रीवादळ क्यार नावाचं. अरबी समुद्रामध्ये अशी प्रकारची गोष्ट पहिल्यांदाच इतिहासामध्ये घडली की एकाच वेळी 2 चक्रीवादळं अरबी समुद्रामध्ये घोंगावत होती. तर यावर्षी निसर्गाने त्याची सुरुवात केलेली आहे. सर्वसाधारणतः आपण जे म्हणालात की अरबी समुद्र आणि बंगालचे उपसागर हे 2 वेगवेगळे म्हणजे असं म्हणूया की वानखेडेवरती खेळणार आणि लॉर्ड्स वरती क्रिकेट खेळणं कसं वेगवेगळं एक अंतर आहे, तर तशा प्रकारचं आहे. बे ऑफ बेंगॉल, बंगालच्या उपसागरामध्ये जी चक्रीवादळ येतात त्याची वारंवारता अरबी समुद्राच्या पेक्षा खूप जास्त आहे, ऑलमोस्ट चौपट आहे. त्यामुळे तिकडच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या, आपदा नियंत्रण लोकांना त्यांची SOP जी आहे, जी प्रोसिजर आहे, कशा प्रकारे त्याचं नियोजन करावं हे त्यांना आता मुखोद्गत झालंय, पाठ झालंय. त्यांना माहित आहे की या सीझन मध्ये चक्रीवादळ आपल्याला हे करायचंय. तशी क्षमता त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये निर्माण केलेली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे किनारपट्टीच्या भागावरती राहणारा आसाम, वेस्ट बेंगॉल किंवा ओरिसा, कोस्टल आंध्र प्रदेश, या सर्व लोकांना चक्रीवादळ म्हटलं की फार धडकी वगैरे मला वाटत नसावे. त्यांना माहिती आहे चक्रीवादळ आलं म्हणजे आपलं सामान उचलायचं आणि शेल्टरमध्ये जाऊन राहायचं, आणि चक्रीवादळ गेलं की परत आपापल्या घरी यायचं. अशा प्रकारची मानसिकता अजून पश्चिम किनारपट्टीवरती निर्माण झालेली नाहीये. तर ती लोकांमध्ये पण नाहीये. आणि कदाचित जे आपदा नियंत्रण करणारे जे आपण सगळे लोक, हवामान विभागाचा मी पण आहे, ही अजून एवढ्या प्रमाणामध्ये विकसित झालेलं नाहीये. कारण चक्रीवादळ गेल्या वर्षी 5 जरी चक्रीवादळ झाली तर ती फक्त महाराष्ट्राच्या पॅरलल गेली, कुठलेही चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये आलं नाही. यावर्षी पहिल्यांदाच अलिबागमध्ये, रायगडमध्ये ते आलं. तर अशा प्रकारच्या तीव्र चक्रीवादळाची संख्या अरबी समुद्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला वाढताना दिसतंय. हे एक बाब आहे. फक्त त्याच्यासाठी आपल्याला कशा प्रकारे आपल्या जे SOPs आहेत, आपली जी गणित आहेत किंवा आपली जी नियोजन पद्धती आहे, त्याचा आपल्याला वारंवार काय म्हणे त्याचा एक अभ्यास करणं आणि त्याची रिहर्सल, ड्रिल म्हणतो ना आपण, ड्रिल म्हणूया, रंगीत तालीम करून, रंगीत तालीम, व्हेरी फाईन वर्ड. तर तशा प्रकारची रंगीत तालीम कळणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की पश्चिम किनारपट्टी पण त्याच्यासाठी येत्या काही काळामध्ये सक्षम होईल अशी माझी खात्री आहे. हवामान विभागावर पूर्वी म्हणजे केंद्र सरकारचा तो विभाग होता, पण गेल्या काही वर्षात खासगी संस्थाही त्याच्यामध्ये शिरलेल्या आहेत. मग भारतीय हवामान खातं एक अंदाज व्यक्त करतो, ते एक करतात, लोकांचा थोडा गोंधळ उडतो, कधी ते बरोबर येतात, अनेक वेळा तुम्ही बरोबर येता. तर तुमचं मत काय आहे की हे खासगी क्षेत्राला कितपत वाव असावा? एक आहे की सत्य आहे, जे खरं आहे ते लोकांनी स्वीकारावं. नंबर 1. आपण ज्यावेळी मार्केटमध्ये एखादी गोष्ट विकत घ्यायला जातो त्यावेळी ते तुम्ही ठरवता की कुठली गोष्ट चांगली आणि कुठली गोष्ट घ्यायची आहे ती. नंबर 1. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की हवामान विभागाकडे, म्हणजे मगाशी जसं म्हणालो की भारतीय हवामान विभाग 1875 साली स्थापन झाला. त्याच्या अगोदर हवामान असं नव्हतं की त्याच्या अगोदर नव्हतं. इफ यू गो टू व्हेरी बॅक, म्हणजे खूप पूर्वी जर का गेलात कालखंडामध्ये, तर वराह, मिहिर आणि उपनिषदामध्ये हवामान विभागाचं कौटिल्याचं अर्थशास्त्र आजच्यापेक्षा अतिशय प्रगत अर्थशास्त्र होतं, जे पावसावरती निगडीत होतं. तर हवामानाचा आपल्याला एक वरदान आहे शास्त्राचा. पण 1875 पासून आजपर्यंत जवळजवळ 150 वर्षाचा संपूर्ण देशाचा डेटा आमच्याकडे आहे. आमच्या काही ऑब्झर्वेटरीज आहेत, आमच्या काही वेधशाळा, 300 वर्ष जुन्या आमच्या काही वेधशाळा पण आहेत. तर अशा प्रकारचा अभ्यास आणि एवढं मोठं जाळं संपूर्ण देशभर आणि एवढा अनुभव आणि एक नोडल एजन्सी म्हणून भारत सरकारचे आम्ही काम करतो. जे काम करतो त्याला एक जबाबदारी असतं. एखादं फोरकास्ट चुकीचं गेलं तर त्याला आम्हाला काही उत्तरेही द्यावी लागतात. तर
प्रायव्हेट लोकांनी सध्या काही आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही प्रायव्हेट कंपनीज किंवा काही प्रायव्हेट संस्था आलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की हवामान विभागाचं त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचं काय म्हणे त्याला वाद नाहीये. मी असं म्हणेन की वी शुड वर्क इन कॉम्प्लिमेंट, एकमेकांना सहाय्य करून जर का आपण काम केलं तर कदाचित जे ऑब्जेक्टिव्ह आहेत फायनली टू सर्व्ह द नेशन, देशाला जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस देण्यासाठी आपण कशा प्रकारे काम करू शकू, एक संघटितपणे जर का काम केलं तर मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतील. आणि लोकांनी स्वतः ठरवावं की त्यांनी कुठल्या पद्धतीचा माल दुकानामध्ये जाऊन घ्यावा. मी स्वतः कधी असं म्हणणार नाही की तुम्ही आमचंच पूर्वानुमान माना. जर का तुम्हाला बाहेरच्या कुठल्या देशाचं पूर्वानुमान मुंबईसाठी किंवा कोल्हापूरसाठी किंवा सांगलीसाठी मिळत आहे आणि ते जर का तुम्हाला योग्य वाटत असेल तर हवामान विभाग काय तुमचा हात धरत नाही की तुम्हाला ते वापरायचं नाहीये. पण मी असं म्हणेन की एकंदर संपूर्ण देशामध्ये जे विकसित जाळ आहे, मला असं वाटतं की हवामानशास्त्र गेल्या काही अनेक वर्षांमध्ये, मी सुरुवातीला छायाचित्रामध्ये दाखवलं की युनायटेड नेशनने पण आम्हाला असं म्हटलंय की आमचे जे पूर्वानुमान आहे ते बऱ्याचशा प्रगत देश आहेत, युनायटेड किंगडम वगैरे, त्यांच्यापेक्षा खूप जास्त चांगलं आहे. तर मी असं म्हणेन की आणि गेल्या काही वर्षांमध्ये ऍक्शन्स हॅव प्रूव्ड, जे जे काम झालंय ते प्रूव्ह करते की कशा प्रकारे हवामान विभाग प्रगत झालेला आहे. मला असं वाटतं की लोकांनी डोळसपणे ह्याच्याकडे पाहावं आणि त्यांनी त्याचे निर्णय घ्यावे. याला एक छोटासा उपप्रश्न आणि एक दुसरा स्वतंत्र प्रश्न. उपप्रश्न असा की आपल्याकडे प्रत्येक गोष्टीत राजकीय हस्तक्षेप हा एक प्रकार असतो, जसं आता खासगी आणि सरकारी येत आहे. तर तुमच्यावर कधी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अंदाज पूर्वानुमान व्यक्त करण्याबद्दल, विशेषतः मान्सूनच्या आधी जो वर्तवला जातो की लोकांना बरं वाटून की जरा बरा मान्सून आहे असं सांगा, असं काही कधी सुचवलं जातं का आडमार्गाने किंवा कोणत्याही प्रकारे राजकीय हस्तक्षेप आहे का? हा उपप्रश्न झाला. आणि दुसरा प्रश्न जो स्वतंत्र आहे, हवामान विभाग हा इतका आजकाल त्याची महत्व वाढलं आहे, त्याची गरज खूप वाढणार आहे पुढच्या काळात, जसजसं वेळ जाणार आहे, वेगवेगळी आव्हानं येणार आहेत. अनेकांना प्रश्न पडतो की हवामान विभागामध्ये आपण कसं, म्हणजे लोक काम कसं करतात, ते कसे तुम्ही त्या ठिकाणी पोहोचला, म्हणजे ते करिअर म्हणून करायचं असेल तर एखाद्यानं काय केलं पाहिजे? म्हणजे जशी प्रशासकीय व्यवस्था असते, IAS असतात, डेप्युटी असतात, मग बाकी इतर कारणे असतात, तशी तुमची काय व्यवस्था आहे आणि ज्यांना कुणाला याच्यात करिअर करायचं आहे तर त्यांच्यासाठी काय मार्ग आहे? खूप चांगला प्रश्न विचारलात. कदाचित मी या म्हणजे या माध्यमातून सर्वांनाच सांगू इच्छितो की ज्यावेळी आम्ही पावसाचं पूर्वानुमान देतो, कारण पाऊस जो आहे हा संपूर्ण भारताच्या एकंदर इकॉनॉमीशी रिलेटेड आहे. संपूर्ण भारत हा ज्याला आपण असं म्हणूया, ज्याला कृषी प्रधान देश आहे, कृषी प्रधान देश आहे आणि तो कृषी प्रधानच राहील येणाऱ्या कालावधीमध्ये पण. आणि आपली जी कृषी आहे ती जवळजवळ 80 ते 90% ह्या पावसावरती अवलंबून आहे. त्यामुळे ह्याचं पूर्वानुमान, सीझनल पूर्वानुमान देताना खूप त्याची गणितं मांडली जातात. फक्त भारतातलंच गणित आम्ही घेत नाही, तर आम्ही वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था ज्या काम करतात भारतातल्या मान्सूनवरती. एक फार चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसं रोज सकाळी सूर्य येतो आणि संध्याकाळी जातो ना साहेब, हा मान्सून गेले अनेक हजारो वर्ष मला असं वाटतं की दर जून मध्ये येतोय आणि सप्टेंबर मध्ये बिचारा जातो. फक्त त्याने एक गुण, त्याच्यामध्ये एक त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या जून ते सप्टेंबर मध्ये तो वेगवेगळी रूपं दाखवतो. हे त्याचं एक काय म्हणे त्याचं एक इनबिल्ट वैशिष्ट्य आपण त्याला म्हणूया, अंगभूत वैशिष्ट्य. हा, अंगभूत वैशिष्ट्य म्हणूया. काही ठिकाणी तो कमी, काही ठिकाणी तो जास्त कधी कधी पडतो. अदरवाईज जो अभ्यास करण्यात आलेला आहे गेल्या 100 वर्षांमध्ये, तर असं आढळून आलं की मान्सून मध्ये कुठल्याही प्रकारचा फार मोठा बदल घडलेला नाहीये. नंबर 1. आपण म्हणालात राजकीय हस्तक्षेप असू शकतो का, तर मी असं म्हणेन की ही एक वैज्ञानिक संस्था आहे आणि ज्यावेळी आम्ही पूर्वानुमान देतो मान्सूनचं, तर काही वर्ष अशी होती की ज्यावेळी मान्सून सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता होती, ती आम्ही तशी दिली, ती अशी दिली उगाच. म्हणजे कधी कधी कसं असतं की सरासरीपेक्षा कमी देताना पण आम्हाला बरेचशी गणितं परत एकदा त्याची तपासून पाहणं फार मोठं गरजेचं असतं. आणि ज्यावेळी खूप खात्रीलायक आम्हाला असं कळतं की बाबा नाही, या वर्षीचा पाऊस जो आहे की हा चांगला असण्याची शक्यता सरासरीपेक्षा त्याच्यापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे सत्य जे आहे ते लपवून ठेवणं अशक्य आहे आणि त्यामुळे असे आकडे बाहेर देणं गरजेचं आहे. का? कारण हा
जो आहे एक संपूर्ण देशाच्या प्लॅनिंगशी निगडीत आहे. आणि त्याचबरोबर बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय नोवा किंवा बऱ्याचशा ज्या संस्था आहेत, ह्या संस्था पण हा मान्सूनचा अभ्यास करतात. त्यांची गणितं पण मान्सूनच्या तोंडावर सगळीकडे अवेलेबल असतात. त्यामुळे जर का त्यांची गणितं वेगळी चित्र दर्शवतायत आणि भारतीय हवामान विभाग सगळं आल्हाददायक जर का म्हणत असेल, तर मग कुठेतरी शंकेची पाल चुकचुकण्याची शक्यता. हा, त्यामुळे हवामान विभाग ज्यावेळी गणितं देतं त्यावेळी अतिशय व्यवस्थित जी परिस्थिती आहे तो देण्याचा प्रयत्न करतो. भारतीय हवामान विभागामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ह्याच्यामध्ये सायंटिफिक गोष्टी जर का आपण बघितल्या तर 2 कॅडर्स आहेत आमच्याकडे. एक गॅझेटेड म्हणजे एक राजपत्रित आहे आणि एक अराजपत्रित आहे. त्याला अराजपत्रित आहे त्याला स्टाफ सिलेक्शन बोर्ड जे आहे, आपलं स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे, त्यांच्याकडून त्याचं सिलेक्शन होतं. आणि जे ग्रुप ए ऑफिसर्स असतात त्याचं जे सिलेक्शन आहे ते ऑल इंडियावरती जे UPSC आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याच्यामधून होतं. आणि ऑल इंडिया ट्रान्सफरेबल जॉब आहे. बऱ्याच लोकांना ही गोष्ट कदाचित आवडत नाही की बाबा आज मी मुंबईमध्ये, उद्या मी शिलाँग. मी स्वतः 4 ट्रान्सफर्स मी बघितलेत बदल्या. आणि केंद्राचं ते विभाग असल्या कारणाने ऑल इंडिया लेवलला ट्रान्सफर होऊ शकतात. पण मला असं वाटतं की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि मला असं वाटतं की ही एक संधी आहे. बऱ्याचदा आपण असं अडचण म्हणण्यापेक्षा एक संधी आहे असं म्हणूया की ज्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण देशाचं सरकारी माध्यमातून पर्यटन करता येऊ शकतं आणि तिथे राहता येऊ शकतं. तर मी असं म्हणून की एक चांगली गोष्ट आहे, ह्याचा फायदा घ्यावा, तरुण लोकांनी यावं. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, हायड्रोलॉजिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, कम्प्युटर सायन्स, कृषी विषयी काम करणारे लोक, गणितामध्ये काम करणारे लोक, फिजिक्समध्ये काम करणारे लोक, इंजिनियर्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट्स आणि डॉक्टरेट्स ज्यांना PhD वगैरे आहेत, या सर्व शाखांमध्ये काम करणारे ग्रॅज्युएट्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट जे आहेत त्यांना संपूर्णपणे संधी आहे. अशा प्रकारचे ऍडव्हर्टाइजमेंट, रिक्रुटमेंट नेहमी येत असतात. तर त्यांनी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जी ऍड्स आहेत, ऍडव्हर्टाइजमेंट आहेत, त्या त्यांनी रेग्युलर बघाव्या. आणि मलाही आठवतं की आता तुम्ही प्रश्न विचारला, 1992 साली मी स्वतः थ्रू UPSC हे जॉईन झालो होतो. माझं पहिलं पोस्टिंग दिल्लीला होतं. तर आय एन्जॉयड. आणि मी स्वतः तिथून मग अंटार्क्टिकालाही मला जाण्याचा योग आला. अंटार्क्टिकाला मी 1.5 वर्ष होतो. तिकडच्या हवामानाचा अभ्यास करण्याचा मला योग आला. त्यामुळे मला माहित आहे की 200 किलोमीटरचे वारे काय हे मला माहित आहेत, किंवा 240 किलोमीटरचे वेगाचे वारे काय हे मला, मुंबईमध्ये जरी तेवढं चक्रीवादळ आलं नसेल तरी मला त्याची कल्पना आहे की ते काय असू शकतं हे मला माहित आहे. आणि त्याचबरोबर -45, -50 डिग्री तापमान काय असू शकतं त्याचाही अनुभव हवामान विभागामध्ये आल्यानंतर आपल्याला होऊ शकतो. हे एक आव्हान आहे, एक ऑपॉर्च्युनिटी आहे. मला वाटतं सर्व लोकांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. आता प्रेक्षकांचेही बरेच प्रश्न येत आहेत. मी स्वाती केतकर, माझी सहकारी, तिला विनंती करतो की त्यांनी निवडक प्रश्न सरांसमोर हे करावे. धन्यवाद सौरभ आणि नमस्कार सर. नमस्कार. आपल्या वाचकांकडून बरेच प्रश्न आलेले आहेत, पण त्यातल्या बऱ्याच प्रश्नांना तुमचं जे आधीचं प्रेझेंटेशन होतं त्यातूनही उत्तरं मिळालेली आहेत आणि तसं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तरी सुद्धा काही जे प्रश्न आहेत ते मी विचारते. सध्या करोनामुळे जेव्हा टाळेबंदी होती सगळीकडे, तर त्यावेळी असं म्हटलं होतं की प्रदूषण बरंच कमी झालेलं आहे आणि मगाशीच आपण प्रदूषण आणि पावसाबद्दल बोललो होतो. तर एका वाचकांनी विचारलं आहे की हे जे काही प्रदूषण कमी झालेलं आहे या थोडक्या वेळासाठी का होईना, पण त्याचा पावसावर काही परिणाम होईल का? मी अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की या प्रश्नाचं उत्तर हवामान विभागाकडे नाहीये. कारण त्याचं कारण असं आहे की एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये कमी झालेलं प्रदूषण भारतात नाही, संपूर्ण जगामध्ये, कदाचित मला वाटतं इतिहासात कधी न भूतो न भविष्यती घडलेली घटना आहे. त्यामुळे नेमका ह्याचा प्रभाव हवामानावरती आणि पावसावरती कसा असू शकेल, मला असं वाटतं की येणारा कालावधी ठरवेल. पण एकंदर जी गणित आहेत ते असं दर्शवतात की मान्सून जो आहे यंदाचा नक्कीच चांगला असेल. आणि हा एक शास्त्रीय प्रश्न आहे, एक रिसर्च पॉइंट आहे की कशा प्रकारे एवढ्या कमी प्रमाणामध्ये झालेलं प्रदूषण मान्सूनवरती प्रभाव करू शकेल. कदाचित एंड ऑफ द मान्सून मी ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. तोपर्यंत मला वाटतं आपण ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना
माझ्याकडून आय एम व्हेरी सॉरी, आय कॅन आन्सर दिस राईट नाव. याचबरोबर अद्वैत गवळे यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्यांचे 2-3 प्रश्न आहेत. ढगफुटी आणि खूप जास्त होणारा पाऊस ह्यातला फरक नेमका कसा ओळखायचा, आणि पर्जन्य चक्राविषयी त्यांनी विचारलं आहे की त्याविषयी थोडी अधिक माहिती सांगावी. ओके. बऱ्याचदा मी पेपरमध्ये ऐकतो की या ठिकाणी ढगफुटी झाली किंवा त्या ठिकाणी ढगफुटी झाली. तर ढगफुटी जी आहे, सर्वात प्रथम गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची, ढगफुटी म्हणजे फार मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये पडणारा पाऊस, 70 ते 80 सेंटीमीटर पर आवर पडणारा पाऊस. आणि ह्याचा जो कालावधी असतो तो सर्वसाधारणतः 15 मिनिटं, 20 मिनिटं, मॅक्झिमम अर्धा तास. 2 तास कधीच ढगफुटी होत नाही. तर त्यामुळे जर का तो कालावधी जर का 15 ते 20 मिनिटं किंवा अर्ध्या तासापेक्षा जास्त असेल किंवा 1 तासापेक्षा सुद्धा जास्त असेल, तर मला असं वाटतं की त्याला ढगफुटी म्हणू नये. त्याला आपण असं म्हणूया की मुसळधार ते अतिमुसळधार किंवा अति तीव्र मुसळधार पाऊस असं आपल्याला म्हणता येईल. तो झाला ढगफुटी आणि साधारणतः पाऊस. दुसरी गोष्ट, ढगफुटी ओळखण्याचं अजून एक कारण हे की किनारपट्टीच्या भागामध्ये किंवा पठाराच्या भागामध्ये ढगफुटी होण्याची जी चान्सेस आहेत ते खूप कमी आहेत, अत्यंत दुर्लभ आहे. अशा प्रकारची ढगफुटी फक्त नॉर्दर्न पार्ट जे डोंगराळ भाग असतात, जसं मागे केदारनाथला वगैरे झालं होतं, तर अशा ठिकाणी ढगफुटी होण्याची शक्यता खूप जास्त असते. किनारपट्टीच्या भागावरती ढगफुटी होण्याची शक्यता, कारण त्याला ओरोग्राफिक एक लिफ्ट म्हणतो, म्हणजे जो डोंगरावरतून ढग वर चढतो आणि मग त्याच्यातून जो पाऊस पडतो, तर त्याला आपण ओरोग्राफिक लिफ्ट म्हणतो. तशा प्रकारे ओरोग्राफिक लिफ्ट खालच्या भागामध्ये आपल्याला मिळत नाही. कदाचित सह्याद्रीच्या काही ठिकाणी एक अर्धा तास, पाऊण तास अशा प्रकारचा पाऊस आपल्याला दिसू शकेल. पण अदरवाईज जर का त्याचा अवधी कमी असेल आणि तीव्रता खूप जास्त असेल तर मग त्याला आपल्याला ढगफुटी म्हणतात. आपला दुसरा प्रश्न काय होता की पर्जन्य चक्राविषयी विचारलं होतं तुम्ही. अजून थोडी पर्जन्य चक्र, मला वाटतं की आपण कदाचित लहानपणी खूप चांगल्या गोष्टी आपण शिकलेला असतो, पण ते जसं आपण मोठं होतो तशा आपण बऱ्याचशा गोष्टी विसरतो. जलचक्र पण एक त्याच्यातलंच पर्जन्यमान चक्र. तर सर्वसाधारणतः समुद्राची होणारे जे बाष्प आहे सूर्याच्या उष्णतेमुळे, सूर्य हा जो आहे संपूर्ण सृष्टीच्या केंद्रस्थानी आहे. आणि मी परत एकदा आपल्या सर्व वाचकांना सांगू इच्छितो की आमचं जे लोगो आहे भारतीय हवामान विभागाचा, त्याच्या खाली एक वाक्य लिहिलं आहे, आदित्यात जायते वृष्टी. आदित्यात जायते वृष्टी हे उपनिषदामधून घेतलेले एक हे आहे. आणि त्याचा अर्थ हा आहे की सूर्य जो आहे, सूर्यापासून आपल्याला पाऊस मिळतो. तर हे वाक्य पटकन जर का लोकांना सांगितलं तर ते कदाचित, अरे सूर्य एवढा गरम आणि त्याच्यातून पाऊस कसा मिळतो, तर त्याच्या गूढ भागी जर का आपण बघितलं तर हे जलचक्र आहे. तर फार पूर्वीच्या काळी लोकांना ह्या सर्व गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे माहित होत्या. तर सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचं होणं, समुद्राच्या पाण्याचं किंवा नद्याच्या पाण्याचं होणारं बाष्पीभवन, आणि मग ते बाष्प झालेलं वर जाणं आणि मग त्याच्यातून ढग निर्माण होणं, आणि ते ढग हवेच्या प्रवाहाबरोबर कुठल्या तरी डोंगराच्या माथ्याशी येणं, आणि मग त्याच्यातून पाऊस पडणं, आणि मग ते नदी नाल्यामधून परत एकदा समुद्राला जाऊन मिळणं. गदिमाच्या खूप चांगल्या कविता त्याच्याविषयी आता मला आठवत नाहीत, पण कदाचित फार सुंदर कविता या जलचक्रावरती त्यांनी दिलेल्या आहेत. महानोर साहेबांच्या पण खूप चांगल्या कविता आहेत जलचक्रावरती. तर असं एकंदर हे जलचक्र आहे. पण काही कारणामुळे आपण या जलचक्रांच्या मध्ये काही ब्रेक्स आणण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे काही ठिकाणी आपण डोंगर सपाट करून टाकलेत, काय म्हणतात त्याला, प्रगतीच्या नावाखाली किंवा काही गोष्टी साधण्यासाठी. त्यामुळे तिथे पडणाऱ्या पावसावरती किंवा तिकडच्या हवामानावरती त्याचे खूप विपरीत परिणाम झालेले आहेत. तर अशा प्रकारे काही गोष्टी ज्या आहेत त्याचं पर्यावरणाशी समतोल राखून विकास साधता आला तर मला असं वाटतं की विल बी व्हेरी हॅपी. संदेश सूर्यवंशी यांनी विचारलं आहे की कृत्रिम पाऊस पाडण्याविषयी बरीच चर्चा ऐकू येते, तर ते निसर्गाला पूरक आहे का मारक आहे? हा, त्याला आम्ही म्हणतो क्लायमेट वेदर मॉडिफिकेशन. कदाचित ही एक काळाची गरज असू शकेल येणाऱ्या कालावधीमध्ये, कारण ज्यावेळी क्लायमेट बदल, हवामानामध्ये होणारे जे तीव्र बदल आहे
त्याच्यामुळे काही ठिकाणी खूप मुसळधार आणि काही ठिकाणी अजिबात पाऊस न पडण्याची शक्यता ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळी शेवटच्या क्षणी विहीर खोदण्यापेक्षा आता जर का ते शास्त्र आपल्याला विकसित करता आलं तर मग त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल. मराठवाड्यामध्ये तशा प्रकारचे प्रयोग होत आहेत. मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स ज्याच्या अंतर्गत आम्ही काम करतो, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, त्यांनी पण ह्याच्याविषयी भरपूर काम केलेलं आहे. कशा प्रकारे कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यात येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः किती यश मिळू शकतं. आणि अजून पण काही ठिकाणी म्हणजे जसं आंध्रामध्ये किंवा बाकीच्या काही राज्यांमध्ये पण अशा प्रकारचे प्रयोग झालेले आहेत. पण आणि अर्थात बाहेरच्या देशामध्ये पण हे अशा गोष्टी होत आहेत. पण एकंदर ह्याचे जे रिझल्ट्स आहेत ते अजूनही फार काय म्हणतात त्याला सक्षम नाहीत असं मी म्हणून की त्याच्यातून आपल्याला असं म्हणता येईल की बाबा असं असं केलं की होणार आहे. भारतीय हवामान विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय एका याच्यामध्ये खूप फार मोठ्या लेवलवरती आम्ही काम करतोय. काही एअरक्राफ्ट आम्ही विकत घेण्याचे आमच्या प्रयत्न आहेत ज्याच्याने ढगांवरती जाऊन जे सॉल्ट्स आहेत, जे कण आहेत जे आपल्याला फवारा करता येऊ शकतील, तर तशा प्रकारची यंत्रणा आम्ही उभी करत आहोत आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये एक पॅटर्न आम्ही निर्माण करू की कशा प्रकारे ते योग्यरित्या ते साधता येईल. येणाऱ्या काळामध्ये कदाचित त्याची गरज नक्कीच भासू शकेल. प्रसाद कुठे यांनी प्रश्न विचारलेला आहे की एकाच गावात एका ठिकाणी पाऊस आणि दुसऱ्या ठिकाण कोरडं असं असतं. आणि आणखीनही एक प्रश्न आला होता की शिलाँग मध्ये मला वाटतं असं काही गाव आहे की जिथे शेजारच्या 2 गावांमध्ये खूप पावसाची परिस्थिती वेगळी असते. म्हणजे एका गावात खूप जास्त पाऊस पडतो तर दुसऱ्या गावात खूपच कमी पडतो. तर मग ह्या अशा गोष्टी का निर्माण होतात? मी आपल्या पहिल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. शिलाँग, मी स्वतः शिलाँगमध्ये माझी पोस्टिंग होती. मी काही कालावधीसाठी तिथे होतो आणि त्यावेळी मग मी तिथून मग तिथे जे हेवी रेनफॉलचं जे स्टेशन आहे मॉसिन राम म्हणून एक नवीन स्टेशन आहे, तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन बघून आलो. आणि तिथे जी एक रचना आहे डोंगराची त्याच्यामुळे तो पडणारा पाऊस आहे तो संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये रादर आय शुड से, की तिथे जो आहे पाऊस तो खूप मुसळधार पडतो. पण तिथे अजून एक फार मोठा म्हणजे विस्मयचकित करणारी एक गोष्ट आहे. उन्हाळ्यामध्ये तिथे लोकांना पिण्यासाठी पाणी नाहीये. का तर सगळा पडणारा पाऊस तो सगळा डोंगराळ भाग आहे मेघालयाचा, तो सगळा पाऊस आहे तो बांगलादेशमध्ये जातो. तिथे पूर परिस्थिती निर्माण होते आणि मेघालय किंवा शिलाँगमध्ये जे आहे पाण्याचं दुर्भिक्ष तयार होण्याची शक्यता तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण संपूर्ण भाग डोंगराळ आहे. तर ही एक आहे. म्हणजे काही ठिकाणी तो पडतोय पण तिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे. अर्थात काही ठिकाणी, काही गावांमध्ये काही ठिकाणी पाऊस कमी, काही ठिकाणी जास्त. ह्याचं एक कारण असू शकेल की तिकडच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये असणारी एक विशिष्ट रचना असू शकेल. पाण्याचे जे साठे आहेत, काही ठिकाणी मोठे मोठे तलाव असतात, सरोवर असतात, तर त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळी रचना दिसू शकेल. ग्रीन पट्टा जर का काही ठिकाणी जास्त असेल, शहरीकरण खूप जास्त असेल तर तो भाग वेगळा. आणि शहरीकरणामुळे हवामानावरती होणारे बदल हा एक मोठा विषय आहे. तर असं होऊ शकतं, पण बऱ्याचदा असं असतं की जर का हे फार सतत होत असेल तर मग त्याच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. पण जर का काही वेळा तिथे पाऊस जास्त पडला का काही वेळा इथे जास्त पाऊस पडला तर आपण त्याला असं म्हणूया की ती पावसाची एक विविधता आहे ज्याला आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. विजय कोल्हे यांनी विचारलेलं होतं की डोंगरावर त्या पवनचक्क्या आणि पावसाचा काय संबंध आहे? हा एक वाद मागे एकदा महाराष्ट्रामध्ये पण म्हणजे माझ्या ऐकण्यात आला होता की अशा प्रकारच्या ज्या पवनचक्क्या आपण डोंगराच्या वर लावल्या कारणाने कदाचित त्याचा आणि वारे अडवले जातील किंवा ढग अडवले जातील आणि मग त्याचा परिणाम पावसावरती होऊ शकतो वगैरे सारखे काही विषय निघाले होते. पण मला असं वाटतं की शास्त्रीय दृष्ट्या तसं काही प्रूव्ह झालेलं नाही किंवा तसं काही समोर आलेलं नाहीये. आणि परत एकदा मी म्हणेन की पवनचक्क्या ज्या आहेत त्या पण काळाची एक गरज आहे. आता आपण जे हा कार्यक्रम महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड करतोय, तर महाराष्ट्रामध्ये जे थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत, म्हणजे जे दगडी कोळसा जाळून जे औष्णिक प्रकल्प,
तर त्या ठिकाणी जर का अशा प्रकारचे जे ग्रीन प्रकल्प आले, ज्याला आपण सोलार पॅनल्स किंवा पवनचक्क्या लावल्या, तर मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये त्याचा फायदा आपल्याला खूप चांगल्या पद्धती, म्हणजे कार्बन फुटप्रिंट्स कमी करण्यासाठी, क्लायमेट चेंजचा वेग कमी करण्यासाठी, क्लायमेट चेंज थोडंसं थांबवण्यासाठी आणि एकंदरच आपला आरोग्यविषयक जो आपला संपूर्ण गाभा आहे तो इम्प्रूव्ह करण्यासाठी अशा प्रकारच्या यंत्रणेची येणाऱ्या कालावधीमध्ये गरज आहे. आणि मला असं वाटतं की त्यासाठी केंद्र आणि राज्य शासन दोन्हीही मला असं वाटतं की त्याच्यावरती जोर देत आहे. प्रतिभा खोत, माधव घोलकर, शुभम काळे, आणखीनही बऱ्याच साधारण आपल्या वाचकांनी प्रश्न विचारलेला आहे की यंदा महाराष्ट्रातला पाऊस कसा असेल आणि पूर परिस्थिती तर यंदा येणार नाहीये. महाराष्ट्रातला जो यंदाचा जो पावसाचा आम्ही जे सांगितलेला आहे तो सर्वसाधारणतः महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये तो सरासरीपेक्षा जास्त आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सरासरी इतका कमी असण्याची सरासरी इतका असण्याची शक्यता आम्ही वर्तवलेली आहे. पूर परिस्थिती जी आहे ती बऱ्याचदा पावसामुळे, त्याचं कारण फक्त पाऊस नसतं, बऱ्याचदा त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. आणि ह्याच्याविषयीच आम्ही एक रिपोर्ट गेल्या काही दिवसामध्ये एक 10-12 एजन्सीजनी मिळून, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन पण आहे, तर कशा प्रकारे आपल्याला पुराचं नियोजन करता येईल, धरणाच्या पाण्याचं नियोजन कसं करता येईल, पावसाचं ॲक्युरेट फोरकास्ट, अचूक फोरकास्ट कसं देता येईल आणि त्याचा फायदा धरणाचं पाणी रिलीज करताना कसं करता येईल ह्याच्याविषयी एक इंटिग्रेटेड मॅनर मध्ये, एकात्मिक पद्धतीने त्याचा एक अभ्यासाचं एक व्हॉल्यूम तयार केलेलं आहे आणि त्याच्यावरती शासन काम करत आहे. मला असं वाटतं की पूर येणाऱ्या काळामध्ये, मी असं म्हणणं नाही की येणार नाहीत, ते येणार आहेत. म्हणूनच अशा प्रकारे भारतीय हवामान विभाग पुराच्या वरती पण वेगवेगळ्या पद्धतीचे मॉडेल्स आम्ही निर्माण करतो की कशा प्रकारे आम्ही सांगू शकू की येणाऱ्या कालावधीमध्ये पूर येण्याची शक्यता आहे म्हणून. तर तशा प्रकारची शक्यता क्लायमेट चेंजमुळे खूप जास्त निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपल्याला पूर येणार हे गृहीत धरून त्याचा सामना करण्यासाठी कशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा कशा प्रकारची रचना आपल्याकडे निर्माण करायला पाहिजे, ज्याला आपण म्हणू, जसं मगाशी त्यांनी म्हणाले, सौरभ म्हणाले की हेवी रेनफॉल म्हणजे खूप मुसळधार पाऊस, रेझिलियंट क्रॉप, तसं मला असं वाटतं की आपल्याला आता पूर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर पण आपल्याला निर्माण करायची गरज आहे. सर, शेवटचा प्रश्न, हवामान बदल होतो आहे आणि त्याचे सगळे परिणाम याविषयी आपण बरंच बोललो सुद्धा आहे यामध्ये, पण याची जी गती आहे ती कमी करण्यासाठी तातडीने कोणते उपाय केले पाहिजे? खूप मोठा प्रश्न आहे. मला मी फार थोड्या वेळामध्ये त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की ह्याच्यावरती जागतिक आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप मोठे मोठे निर्णय घेतले जात आहेत. सर्वात त्याचा महत्वाचा फायदा होणार आहे. जसं आपण पॅरिस करार झाला, त्याच्यामध्ये भारत सरकारने पण असं म्हटलं की आम्ही जे कार्बनचे जे उत्सर्जन आहे ते आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू. आता उत्सर्जन कमी करणं ही सोपी गोष्ट नाहीये, हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. कारण त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यासाठी लागणारं मनुष्यबळ, त्याच्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी, त्याच्यासाठी लागणारा अमाप पैसा आणि एक फार मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे एक मानसिकता, या सर्व गोष्टी जोपर्यंत जुळून येत नाही तोपर्यंत कार्बन उत्सर्जन प्रभावीपणे कमी करणं हे एक मोठं आव्हान आहे. तर आपण आणि तुम्ही आणि मी काय करू शकतो, तर आपल्याला काय करता येईल की जास्तीत जास्त कशा प्रकारे आपण प्रदूषण कमी करू शकू, रहदारी कशी कमी करू शकू. म्हणजे आपण बऱ्याचदा गाड्या, प्रायव्हेट गाड्या, आजकाल कार लोन एवढं स्वस्त झालंय की मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरामध्ये, मोठ्या मोठ्या शहरामध्ये 2-3 गाड्या आहेत. तर मला असं वाटतं की त्याच्याने होणारं प्रदूषण हाही क्लायमेट चेंजचा एक मोठा भाग आहे. त्याचबरोबर सर्व गोष्टींसाठी आपण विजेचा जो वापर करतो तो वापर आपण जास्तीत जास्त कमी करण्याचा वापर करावा. एका पुस्तकामध्ये मी वाचलं होतं की पूर्वी जी आजीची पद्धत होती कपडे सुकवण्याची, दोरीवरती जी कपडे सुकवण्याची पद्धत होती, अँड नॉट इन द वॉशिंग मशीन अँड ड्रायर. आता आपण सगळे कपडे ड्रायर मध्ये टाकतो. मला असं वाटतं की दोरीवरती कपडे सुकवणं म्हणजे कमीत कमी आपल्याला विजेचा उपयोग जसा करता येईल अशा सर्व गोष्टींकडे जर का आपण लक्ष दिलं, पिण्याच्या पाण्याकडे आपण खूप प्रयत्नशील राहिलो, जंगल, पर्यावरण ह्याचा समतोल राखण्याचा आपण जर का प्रयत्न केला,
तर मला असं वाटतं की ह्याचा वेग थोड्या अंशी आपल्याला सर्वांना कमी करता येईल. मला असं वाटतं की रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक मोठा प्रकल्प आहे. मोठमोठ्या शहरांनी त्याचा लगेच त्याचा वापर करा. काही पॉलिसीज निर्माण करणे गरजेचं आहे. पॉलिसीज असणे फार गरजेचं आहे आणि थोडीशी शिस्तबद्धता आपल्या सर्वांमध्ये, माझ्यामध्ये पण आपण जर का आणली या सर्व गोष्टीचं नियोजन करण्यासाठी आणि थोडं सिरियसली घेतलं तर बऱ्याचदा आपण असं म्हणतं ये तो लोग बोलते रहते यार, इसका कोई मतलब नहीं है म्हणून. सो हा जो एटीट्यूड है कदाचित कधी कधी चलता है वाला, मेरे ख्याल से उसको हम लोगों को छोड़ देना चाहिए. मैं समझता हूँ कि इसको अब सिरियसली लेने का टाइम आ गया है. आपल्याला सर्वांना ह्याच्याकडे अतिशय संवेदनशील दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. कारण ह्याचा त्रास तुम्हाला आणि आम्हाला जर काही नसेल तरी पुढच्या 2 पिढ्यांपासून हा त्रास अतिशय तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की क्लायमेट चेंज होणार, भविष्यासाठी होणारी गोष्ट नसून त्याचे पडसाद आताच्या जीवनामध्ये आपल्याला होताना दिसत आहेत. मला वाटतं ही नांदी आहे. जसं नाटकाच्या अगोदर जी पहिली घंटा, दुसरी घंटा, तिसरी घंटा असते, तर मला असं वाटतं की ते तिसरी घंटा शेवटची असते. आपण कदाचित दुसऱ्या घंटेकडे आहोत आणि हा जो आहे हा नॉन रिटर्नेबल पाथ आहे. म्हणजे त्याच्याकडून वळून येता येणारा रस्ता नाहीये. त्यामुळे पॉलिसी मेकर्सना आणि सर्व जनसामान्यांना याच्यामध्ये मिळून काम करणं फार गरजेचं आहे. मीडियाने त्याचा खूप मोठा त्याचा रोल आहे. मीडियाने जे माहिती लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे फार गरज आहे. क्लायमेट अँबॅसेडर व्हा असं मी बऱ्याचदा लोकांना म्हणतो की तुम्ही हवामानाचे राजदूत व्हा. शाळेच्या विद्यार्थ्यांना मी हेच जाऊन सांगतो की तुम्ही क्लायमेटचे अँबॅसेडर व्हा, तुम्ही क्लायमेटचे राजदूत व्हा. घरच्या लोकांना आणि बाकीच्यांना सांगा की कशा प्रकारे क्लायमेट आपल्याला सांभाळू शकतं आणि त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो. तर हीच मला वाटतं मी सांगू शकतो. एवढ्या अल्पावधीत मी एवढं सांगू शकतो. नक्कीच सर, धन्यवाद. आणि एकूणच आज आपली जी सगळी चर्चा झाली त्यातून एक लक्षात येतं की निसर्ग साक्षर जेवढे आपण होऊ तर तेवढा हा पावसाचा धडा आपल्याला सगळ्यांनाच सोपा जाणार आहे आणि हा सगळाच अभ्यास आपल्याला सगळ्यांना उपयोगी पडणार आहे. धन्यवाद सर, आपण इतका वेळ दिलात या कार्यक्रमासाठी, लोकसत्ता विश्लेषण या वेब संवादासाठी, त्याबद्दल आपले आभार. आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, त्यांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमात सहभागी झालेले आमचे लोकसत्ताचे सगळे वाचक, त्या सगळ्यांचे मी विशेष आभार मानते. कारण पावसाचा विषय आपल्या सगळ्यांच्या जवळचा असतोच आणि खूप प्रश्न सुद्धा त्यांनी पाठवले होते. त्या सगळ्याबद्दल आभार. माझे सहकारी स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ आणि आमचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांचे सुद्धा पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद आपल्या सर्वांचे. आणि मी लोकसत्ता आणि आपल्या सर्वांचे मी मनापासून इथे आभार व्यक्त करतो. हवामान विभागाचा अजून एक महत्वाचा भाग असतो की लोकांपर्यंत आम्ही कसे पोहोचू. आणि मी असं म्हणेन की आजच्या या कार्यक्रमामधून मला असं वाटतं की कदाचित लाखो लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला तुम्ही मदत केली त्याच्यासाठी मी मनपूर्वक आपले आभार आहेत. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये भारतीय हवामान विभागाला पुढेही आपण इन्व्हॉल्व करा आणि नक्कीच आम्हाला लोकांशी सर्वांशी संवाद साधायला आवडेल. धन्यवाद.